संत समागम एखादी परिभावी त्यांच्याद्वारे श्वानी येते तेथे रावणा होईल श्रवण घडेल भोजन उद्दिष्टाचे कामारी बटिक सेविता सेवक दीनपणे रंग तेथ भले तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उद्दिष्टाचे पांडुरंग करू प्रथम संत समागम एखादी परिभावी त्यांच्याद्वारे श्वानी येते तेथे रामनाम होईल सर्वांना घडेल भोजन उद्दिष्टाचे कामारी बटिक सेविता सेवक दीनपणे रंग तेथ भले तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची तेथे रामनाम होईल सर्वांना घडेल भोजन उद्दिष्टाचे विठाल समागम एखादी परिभावी त्यांच्याद्वारे श्वानी येते तेथे रामनाम होईल सर्वांना घडेल भोजन उद्दिष्टाचे प्रस्तुत सांग किती शेकत તમને स्वतः त्याच्या परमेश्वर परमात्मा छोणे तो सत शनंतू सरते शेवट निवडले ना मग महाराज कृष्णाने हृदय समृद्धी म्हणजे तुकोबरायांचा तुकारामांच्या गातेतील चार चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरचा संतपरी प्रकरणातील याच्यावर तर मानवी जीवनामध्ये एक गोष्ट करायला सांगणारा अभंग आहे जगामध्ये 3 गोष्टी आहेत एक काहीची गरज नाही काही कराव्या लागतील आणि काही केल्याशिवाय गत्यंतर नाही एक गोष्ट जगात अशी आहे जिची गरज नाही एक गोष्ट अशी आहे ती करावी लागेल आणि एक गोष्ट अशी आहे करावीच लागेल त्याला पर्याय नाही त्याला च लागलाय आणि च हा षष्टीचा सलाते सलानेतेचा प्रत्यय इट इज द एसेन्शियलिटी नॉट अ डाऊट अबाउट इट करावीच लागेल एक गोष्ट अशी आहे तिची गरज नाही एक गोष्ट अशी आहे करावी लागेल एक गोष्ट अशी आहे पर्याय नाही करावीच लागेल पहिली गोष्ट वाईट वागण्याची गरज नाही आवाज 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 ते बॉक्स फिरव तिकडे ते किंवा हे पटकन पटकन ट्रम्पेटचा आवाज लोक ते पटकन आला आला आता वाईट वागण्याची गरज नाही एक नीतीने पोट भरत असेल तर अनितीने इस्टेट कमवण्यात मजा नाही 35 मार्काचं जर मनानं लिहित असेल तर कॉपी करून 1 तास वाया घालवण्यात अर्थ नाही पगारावर 2 टाइम भागत असेल तर गरीबाला लुटून संतती नालायक पैदा करण्यापेक्षा हाय त्या पगारात सुखात रिटायरमेंट करावं आपण पापाचा पैसा कमवा आणि तो आमच्या पोटी येडेवर फटे बाबलीची पोरं यावी त्याच्यापेक्षा ती इस्टेट न कमवलेली बरी कारण एक वाक्य कधी ध्यानात ठेवा संपत्ती इतकं खाऊ नका की पोट दुखेल आणि इतकी इस्टेट कमवू नका की अवलाद नालायक निघेल इस्टेट कमवू नका ह्या मताचं मी नाही कमावलीच पाहिजे पहिलं वाक्य एक वाईट वागण्याची गरज नाही 2 अन्न वस्त्र
वस्त्र निवारा कमावाच लागेल, याच्यात शंका नाही. पोटापुरतं अन्न पाहिजे, झोपण्यापुरती जागा पाहिजे, अंग खाण्यापुरतं अन्न पाहिजे, त्याला चालेल. झोपण्यापुरती जागा पाहिजे, अंग झाकण्यापुरतं कापड पाहिजे, निवारा पाहिजे. दीज 3 थिंग्स इज इसेन्शियल थिंग इन द मॅन्स लाईफ. अन्न वस्त्र निवारा कमावाच लागेल. चला पुढं, तिसरा शब्द सुरू झाला. संत संगत करावीच लागेल, याला पर्याय नाही. ती करावीच. काय कीर्तनाला दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, नाही तर यायचंच असं बसू तू इथे येऊन. म्हणजे दुष्काळ तुझ्या एकट्यावच पडला का काय? आयुष्यात चिंता करायची नाही महाराज. बसलेल्या सगळ्या लोकांना सांगतो, आयुष्यात सगळं करा महाराज, चिंता करायची नाही. का करायची नाही त्याचं उत्तर सांगतो. आपल्या हातात काही नाहीच तर चिंता का करावी? स्वतः देवाचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव जर माझा अंशच आहे, मी जर ह्या जगाचा निर्माता आहे, तर त्याची चिंता वाहणारा सुद्धा मी आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसकांना सांडावी समुद्र रेखा, न ओलटावी चाले हे शरीर कुणाची देखवी ऐकवी एक नारायण. मी जर ह्या जगाचा नेता आहे, मी जर ह्या जगाचा निर्माता आहे, तर मी जन्माला घातलेला जीव जर माझाच अंश आहे, तर त्यानं व्यर्थ चिंता का करावी? त्याला पुरावा असा आहे, तुका म्हणे भार घातली वरी आणि होईल कैवारी. सांभाळणारा तो आहे. आपली व्यर्थ चिंता करण्यात काय मजा आहे? आपली चिंता हलकट आहे. काय खाईल माझा नातू? खेकडं खाईल तो नातू. अरे तुला तंबाखू नाही, नाताला काय आगला तो याला? तू थुकेल तंबाखू वाळून खातोय 3 दिवस झाले, आजची चिंता कशी करतो? आजीबाई म्हणते मी गेले पप्प्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याचे बिस्किट खाते, तू काय चिंता नाही करायची महाराज. चिंता का करायची नाही? तुझी चिंता त्याशी सर्व. वाटलं तर 2-3 दिवस वाजू नका, कारण यांना आमची मंडळी की तकलीफ देत नाही मला. वाईट वागण्याची गरज नाही, वाईट वागण्याची गरज नाही. अन्न वस्त्र निवारा कमावं लागेल. आणि तिसरी प्रश्न असा आहे, संत संगत करावीच लागेल. आता संत संगत करावी का लागेल त्याचं उत्तर आणि अभंगाला सुरुवात. याच्यावर मानवी जीवनामध्ये जन्माला आलं प्रत्येक गोष्टीत भिन्नता आहे.
कपड्याची आवड वेगळी, चॅनलची आवड वेगळी, केसाची स्टाईल वेगळी, पुढे विचाराची पातळी वेगळी, बुद्धीची कॅपॅसिटी वेगळी, राहण्याचं स्थानमान वेगळं, केसाची स्टाईल वेगळी, आवडता चॅनल वेगळा, आवडता दारूचा ब्रँड वेगळा, सगळं वेगळं. कुणाला वढईची आवडेल, कुणाला खड्यातली आवडेल, प्रत्येकाची आवड वेगळी. पण वाक्य नाही का, दोन गोष्टी जगात अशा आहेत का त्या प्रत्येकाच्या समान आहेत. एक, मला सुख पाहिजेच, समान, याच्या बाबत दुमत नाही. दोन, आणि मला आनंद पाहिजेच, एक मत. आनंद नक्की पाहिजे, सुख नक्की पाहिजे, बाकी सगळं भिन्न, बाकी सगळं भिन्न. केसाची स्टाईल वेगळी, प्रत्येकाचं राहणीमान वेगळं, भान वेगळा, ड्रेस वेगळा, कपड्याची वेगळं, सगळं वेगळं. सुख पाहिजेच. आता सुख म्हणजे काय भानगड आहे तेवढं नीट ऐकायचं. आणि संतांचा सुखाचा संबंध काय, अभंगाला सुरुवात. सुख पाहिजे, सुख पाहिजे, सुख पाहिजे. अधर्माला 2 मुलं आहेत, अधर्माला 2 मुलं आहेत. अधर्माला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलीचं नाव आहे माया आणि मुलाचं नाव आहे दंभ. जरा नीट ऐका, ही अधर्माची मुलं आहेत. अधर्माच्या मुलीचं नाव आहे माया आणि मुलाचं नाव आहे दंभ. अख्खं जग गुंतून मारलं, तिचं नाव माया, आणि अख्ख्या जगाचं वाटोळं केलं, त्याचं नाव दंभ. त्या दोघांचा दोष नाही, त्यांचा बापाचा अधर्म. त्यांचा दोष नाही ना, त्यांचा काय दोष आहे, कारण बापच काय अधर्म. मग अधर्माच्या पोटीचा माळकरीची पोरं बेवडी निघाली तेव्हा बेवडीची कुठं रामायण वाचते. ज्यांच्या बापांचं आयुष्य परमार्थात गेलं त्यांची पोरं संध्याकाळी ताईट होत्यात, रिक्षात टाकून आवा लागतात, हरिपाठ करतात ताईट. आणि इकडं बाप बिंबीच्या देता बसून म्हणतो, काकडा करतो पाठ पासून, तुझी आहे निडळी कोठी चंद्रप्रकाश, आला पोऱ्या काळ्या पिशीत मटांग घेऊन. मग त्याचा बाप म्हणतो, उभा रावण या कसा हलवी तो भाव, भरला पोऱ्या मागून. मग बाप म्हणतो, पिवळा पितांबर काय साधा, गरुडावर बैसोनी माझा काय वाजा, दिडी पोऱ्यानं बापाच्या ठेवणं. मग बाप म्हणतो, विठोबाचे राज्य आम्हाला तुझी पोरी काय. ज्यांचे आयुष्य गेले, अहो खडकाव पडलेला पाऊस कुठं गावाला फायद्याचा आहे का. गहू भाजला मग पियारला, तियारा कोण्या युरिया टाकला, वावर इकलं पण उतरला नाही. माऊली म्हणले का, खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस फेल, भाजून पेरलेलं बी फेल, संस्कार नसणारं घरानं फेल. यादी सांगतो काय उपयोग आहे त्याचा. 22 लाखाचा बांगला, एकच पोरग येड उरफाटे बावलीचं, काय आग लावतो ते बांगल्याला. एकच पोरगी 500, एकच. आवाज दे सगळ्यांना रे. हे सगळे बॉक्स चालू आहे ना, मी याच्यातला एक फिरवलं समजा तिकडं, ते लोकांची अडचण नाही झाली पाहिजे. जातोय का, येतोय आवाज आता आला. मला दे थोडा आवाज दे. विठाल विठाल विठाल. तो मोठा बॉक्स तिकडे फिरव, तो मोठा पटकन फिरव. तिथं येणार आहे ते बॉक्स, फिरवा तिकडे, फिरव त्या तिकडे जाऊ दे. फार फिरवा फिरवा. हा याचा तिरपा. हा बस बस, फिरवा अजून. आला आवाज आता. नाही, मंडपात भोंगेच कमी बांधले, भोंगेच नाही मंडपात. लोक मंडपातून भोंगेवर बांधल्यामुळे घरच्यांना फायदा झाला नाही, इथले मेले ना. म्हणजे जमीन नाही त्याला एअर मंजूर झाली ना असा वाटला. तो म्हणला खंदू कुठं बुवा, तलाठी म्हणला खंडेले, फक्त सही कर. असं झालं. रोजगार हमी काम कमी निमित्त तुम्ही आम्ही, म्हणजे दरवर्षी वृक्षारोपण, पण खड्डा तोच. जाऊ द्या आता, ते आवाजाचा मग पटकन आमचा वेळ जातो. येतोय आवाज आता. वाक्य नीट आहे का मला, पुढवर आलं तर तेवढं ध्यानात ठेवा. नियतीला 2 मुलं आहेत. इथं होतं आपण. अधर्माला 2 मुलं, मुलगी आणि मुलगा. नियतीला 2 मुलं आहेत. एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव दुःख. नीट वाक्य आहे का, सुख दुःख काय म्हणणार आहे. आणि सगळी दोन्ही पोरं ग्राउंड मध्ये खेळतात. एक मुलगा खेळता खेळता एक दगडे खेळायला लागली. सगळ्यात जास्त जोडीदार सुखाला, दुःख रडायला लागलं आणि दुःख इकडे गेलं. आणि आईला म्हणला, का आई मला ह्या जगात जोडीदार नाही का, आई कुणी. आईने असा गाल वडला, टपकन मुका घेतला. आईने म्हणली, ऐक बाबा मी सुद्धा तुझ्या बाजूनं नाही. म्हणजे दुःखाच्या आईला सुद्धा दुःख
नकोय. मग दुःख रडायला लागलं. आईच्या कुशीत घुसलं. पोराच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळा खाली आल्या. पोराने आईचा घाल ओढला आणि आईने सांगितलं, आई जरा विचार कर का, आई तू विचार कर. तू मला 9 महिने कुशीत ठेवलंय, 3 वर्ष सांभाळलंय, 20 वर्ष अंगा खांद्यावर खेळवलं ना आई मला, आणि आज तूच मला नाही म्हणते. तर ह्या जगात मला कोण आहे? कोण आहे आई? कारण ज्याला आई नाही त्याला जगात कोणी नाही. ज्याला बाप नाही त्याला जगात कोणी नाही. बाकी सगळं लट्टिका, बाकी सगळं. जगातल्या लोकांना 3च गोष्टी लागतात, कोणाला काही लागत नाही. या जगात लोक 3च गोष्टीवर प्रेम करतात. मला पैसा पाहिजे, मला सत्ता पाहिजे, मला लोकांनी मानलं पाहिजे. बाकी तिकडे आग लावा. लोकांच्या डोक्यात एकच आहे, कीर्तनकारानं जर तारीख घेतलेल्या माणसाचं नाव घेतलं नाही तर त्याचे 2000 कट होतात. मला एक जण म्हणला 2000 कमी. म्हणलं का? मी बोलून तुम्हाला नाव घेतलं नाही, मी माझी लाल करायला बोलावली, तुम्ही तुमची लाल केली. मला वाटलं बा एवढ्या लोकात तुम्ही माझी लाल कराल. माझी लाल करायची म्हणून तुम्ही तारीख घेतली, तुम्ही माझी पिवळी केली, तुमची लाल केली. आपल्याला पटलं नाही. कारण स्तुती प्रिय समाजामध्ये सत्य गोष्ट चालत नाही. नाही. समाजाला प्रिय काय? स्तुती. समाजाला प्रिय काय? कीर्तन सुद्धा कसं लागतं लोकांना? या 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 बसा आमच्या बोखंडी या या या. लोकांना असं लागतं. लोकांना सत्य चालत नाही. पण एक ध्यानात ठेवा, स्तुती कानाला गोड आहे पण भविष्यात धोका आहे. सत्य कानाला वाईट आहे पण भविष्यात फायदा आहे. फायदा आहे. उत्तर कुठून आलं तर ध्यानात ठेवा. दुःखाला नाही लागलं आणि दुःख आईला म्हणलं का आई, हे बऱ्या दुःख आईला म्हणलं का आई मला जोडीदार नाही. आई म्हटली थांब, तुला सुखाचे दिवस येतील. पण कधी? ऐक, त्रेतायुग संपेल, द्वापारयुग संपेल, सत्ययुग संपेल, कलियुग सुरू होईल. माल करायला त्रास होईल, मूर्खाला किंमत येईल, आई बापाचे हाल होतील, सासऱ्याचा फोटो पुढच्या घरात लागेल, देवळा ओस पडतील, बार फुल चालतील, शाळा भरतील पण 3 अटीवर. पोराला मारायचं नाही, पोराला बोलायचं नाही, त्यानं शाळा जरी पेटवली तर त्याला नापास करायचं नाही. कमी मार्कावाला साहेब होईल, जास्त मार्काचा फाईटला राहील, तो घरी राहील. आणि कलीमध्ये काय घडेल? कमी बुद्धीच्या माणसाला मार्केट येईल, देश कमी बुद्धिमान माणसांच्या ताब्यात जाईल आणि देशाचा सुपडा साफ होईल. तेव्हा सुखाला किंमत येईल. हे तेव्हा लिहून ठेवलंय. कमी बुद्धीच्या माणसाला मार्केट येणार, विद्वानावर बिड्या वाढायची पाळी येणार आणि हलकट्याला मार्केट येणार. हे कधी लिहिलंय ऐका मारा. राजा परीक्षिती रस्त्याच्या कडेला जात असताना राजा परीक्षितीनं गाय रडताना पाहिली. राजा परीक्षिती त्या गायीच्या जवळ गेला. गायीच्या शेजारी बैल उभा होता आणि तो बैलाला 3 पाय तोडले होते, एका पायावर बैल उभा होता. राजा परीक्षिती त्या गायीला विचारतो, गायी तू कोण आहे? तिने सांगितलं मी पृथ्वी माता आहे आणि माझ्या शेजारी जो बैल उभा आहे त्या बैलाचं नाव धर्म आहे. आणि धर्माला 4 पाय आहेत, सत्य, दया, तप आणि शौच. सत्य, दया, तप आणि शौच. नालायक वागणाऱ्यांनी धर्माचे 3 पाय तोडले, धर्म एकाच पायावर उभा आहे. आणि त्या बैलाला जो मारतोय त्याचं नाव कली आहे. आणि कलीमध्ये 4 गोष्टी राहणार नाहीत. एक, सत्य कलीत चालणार नाही. दान धर्म पाप केलं तरच करतील लोक. आऊतकरी माणूस कधी ₹1,00,000 देणगी देऊ शकत नाही. आऊतकरी कधी देणार नाही. ज्यानं गरीब लुटली तो फरशीवर नाव टाकण्यासाठी किती देऊ शकतो? आऊत हाकणारा नाही देऊ शकत. ज्याच्या मागून पुढून माती घुसली तो काय देईल? तो नाही. ज्यानं माती लोकांची खाली तो किती देऊ शकतो? मग कलीतून 4 गोष्टी निघून जातील. एक, सत्य. संपलं सत्य. एक बहीण आहे, 2 भाऊ आहेत. बहिणीचा आईचा मुलगा, बहिणीचा मुले 2 बहिणी, 2 भाऊ आहेत, 1 बहीण आहे. बहिणीचा बाप गेलाय दोघांचा. आई बहीण रडते. भावानं जमीन विकली, बहिणीनं दावा लावला. कचेरीच्या दारात बहिणीनं भावाच्या 3ऱ्या हिश्श्यातले पैसे वाटून घेतले. त्या दिवशी जगातले नाते संपले. कुणी कुणाला ओळायचं नाही, कुणी कुणाला ओळायचं नाही. संपला कार्यक्रम. का? नातं पैशात गेलं. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. मरेपर्यंत ध्यानात ठेवा. फक्त पैसा, सत्ता आणि मला माना. आणि कलीमध्ये काय होईल? सत्य निघून जाईल, दान निघून जाईल, सदाचार निघून जाईल. आणि सत्य पळालं का पाप घरात येईल. पापाची कलीची गाठ पडली का आले असे दिवस येतील. हा कली आहे. कळेला अजून 1 महिन्यानं.
टाकून प्यायला पाणी नाही महिन्यानं, टाकून प्यायला. दारू मिळायला लागेल तेवढी. दारू काय कुपनावर येईल पुढच्या महिन्यात. अल्पभूधारकाला 16 ड्रम, पिवळ्या कार्डावाल्याला खोकेच खोके, आणि दारिद्र्यसेचं कार्ड आहे का घरातच पाड. पण टाकायचं काय? शेवटी आपणच आपला गलासा धरून ठेवायचा. जेव्हा लागल तेव्हा वापरायचा, त्याला इलाज नाही. तोय आला पाहिजे ना, जर वरूनच नाही तर खाली कुठे येईल. काळ फार बदललाय महाराज. याला उत्तर आहे हरिपाठातलं प्रमाणे पहा. आठवत आहे का तुम्हाला? नामासी विनमुख तो नर. काय सुंदर उत्तर आहे. आज कीर्तनाला बसलेले जेवढे माणसं आहेत महाराज, आत्ता कबूल व्हा, तुमच्यापैकी 50% लोक आज आईशी बोलत नाहीत. आत्ता बोलत नाही. खोटं बोलाल तर काल्याच्या आत मराल बेवड्याव ध्यानात ठेवा. सांगा मला काय, सांगा मला, ऐकू दे, काय सांगा मला, तिने काय पाप केलंय? 3 रंगाचं लुगडे दिसली रात्रीचं कालवून, सकाळी गरम केला, चप्पल तुटली, तर फडक्यानं बांधली. चूक केली का आईला? चूक केली का आईला आयुष्यात? स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडणारी आईनं कधी विचार केलाय मुलाचा? मुलगा मोठा करण्यासाठी तिने स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं. काय चूक केली आईनं? चूक. रात्रीची भाजी सकाळी गरम करणारी आई, सणाला खायला काही नव्हतं म्हणून आई आरशा पुढे उभी राहिली. बरं, आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या दरात टपटप खाली गेला. आईला आरशा पुढे पाहिलं, कान पुढे केला, आणि आईनं कानातलं काढलं. रात्री 8:30 वाजता आईनं सोनाराच्या काचेवर कानातलं मोडलं. महाराज, अरे काय चूक केली आईनं? चूक काय चूक केली आईनं? एकच ड्रेस होता तर रात्री मुलाचे कपडे काढले, आईनं दगडावर धुवायला काढले. आईच्या डोळ्याच्या पाण्यानं पोराचे कपडे ओले झाले. रडली आई. अरे तुम्हाला बोलायचं नाही, आईशी तर बोलू नका. आई ओट्यावर बसते आणि मुलाच्या घराकडे पाहते. आई ओट्यावर बसते आणि मुलाच्या घराकडे पाहते महाराज. आणि आईच्या डोळ्यात, आईच्या गालावर खडकन खड्डा पडतो, आणि आई पाहते, मुलगा नाही ना बोलत. आई म्हणती, नाही का बोला ना, चुकीचं आहे ना, याला आई म्हणतात. अरे स्वप्नात सुद्धा वाईट बोलली नाही, स्वप्नात. आणि म्हणे माणसं म्हणले सुशिक्षित झाले. शिकलेल्या माणसाला अक्कल असते हे तुम्हाला सांगितलं कोणी? अरे बा म्हणे तो उभ्यानं जेवतो. मुळव्या दे त्याला आग होती म्हणून उभ्यानं जेवतो. काही लोक म्हणले बा तो 5 वाजता कुत्र्या संघ हिंडतो. नाही जोडीदार म्हणून हिंडतो कुत्र्या संघ. काही लोक म्हणले ते नवरा बायको 5 वाजता एकमेकाचा हात धरून हिंडतात. प्रेम म्हणून नाही, विश्वास नाही. नको आपलं जनावर जायला म्हणून धरलं बागला त्याला. काही तर इतके येडे आहेत महाराज, इतके येडे. 5 वाजता आईस्क्रीमची कांडी घेतात हायवेला खायला. मग 2 घ्यावा का नाही दोघांना? एकच घेतात आणि 2 जनावर 2 बाजूने. मला मागून कळलं याचा वाढदिवस भाद्रपद मध्ये. काय उभे एक ओवी आहे माऊलीची. महाराज, मी 12 वर्ष बोलू द्या, पुरावा ऐका. धर्माचरण जो योग्य करतो तो खरा सुशिक्षित. वा, येत वडील ज्याच्या करीती तया नाम धर्म. काय सुंदर ओवी माऊलीने नेऊन टाकली. माऊली म्हणले धर्म. आणि महाराष्ट्रातल्या सुशिक्षित माणसाला जर सगळ्यांना बुद्धी असती तर आता तुम्ही आपली माणसं आहेत, विद्वान आहे. काय महाराष्ट्रात वृद्धाश्रम काढायची गरज होती? वृद्धाश्रम ही काय क्रांती आहे काय? वृद्धाश्रम ही हिंदू संस्कृतीला लागलेला कलंक आहे महाराज. का असावा वृद्धाश्रम? का असा? ही शाळेने नेऊन ठेवल्यात दिल्ली मुंबईला, हितक्याला अनुदान देतात. आणि इकडे मास्तरांचे पुरी लग्नाला आल्या पगार होईना. विना अनुदान द्वाल्याला नातू आला पण आजा परमनंट नाही झाला. त्याला नातू आला पण तो आजा परमनंट नाही झाला. मग तो नातूच त्याला म्हणला, का झक मारा शाळेत जातो का? माझ्या शाळेत भात मिळतो, तुला पगार मिळा ना. ज्याला गरज आहे त्याला मदत करणं आपलं काम आहे. एक मुलगा आहे 10वीला आहे, आई रडते, मुलाची 200 रुपये फी भरायची, मदत करणं आपलं काम आहे. पती मरण पावलाय, आई जसा रडते आणि बिचारीचा मुलाची बायपास सर्जरी करायची, 5-10 रुपये मदत करणं आपलं काम आहे. आज एवढा मोठा देवळालीकरांनी सप्ताह केला. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी 2 शेतकरी आले आणि ते म्हणले, बाबा तुमचा मंडप आयता आहे, जेवण काल्याचं आहे, आमच्या गरीबाची 2-3 लग्न काल्याच्या कीर्तनात काढून द्या. आपण त्यांना मदत करणं आपलं काम आहे. हो काम आहे. पण ज्यांच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, कुत्र्याला काहींचे कुत्रे गाडीत हिंडतात, हे वृद्धाश्रम. आणि वृद्धाश्रम त्याला ते म्हातारा त्याच्यात त्याला विचारलं का? हवेत बदल, हवेत बदल म्हणते आवला. काय करायचं काय? 500 एकर जमीन आणि एकच पोरगी.
पेपरला गेली आलीच नाही. भूगोलाच्या पेपरला गेली मग काय इतिहासच घेऊन येते का बापाला नागरिक शास्त्र दाखवते. काय उपयोग काय काय उपयोग काय त्याचा मोराचे काय उपयोग आहे का. 90 किलो वजन, दीड एकर बाजरी आणि मांडकाटवाणी कंस, दाणेच नाही. काय उपयोग दादा. गावाला प्यायला पाणी नाही म्हणून शिष्टमंडळ गेलं. मंत्र्यांना सांगितलं पाणी द्यावं. त्यांनी विचार करायचा ना वरूनच पडेल नाही. ते म्हणले पाणी काय मागता, धरण घ्या. दिलं धरण मंजूर. कार्यकर्त्यांनी मंडप बिंडप ठोकला. 6 बोकडे कापले, 3 पोत्याच्या भाकरी, 1.5 गोण्याचे कांदे. कार्यकर्त्यांना नुसता जुलाब. रस्ता टाईट झाला. संगमनेरी झटका वापरला. गुलाब मसाला. चड्ड्या सोडायच्या आत बसायची. काही नाही तर संडास उघडे ठेवले. पळत जायचे पळत यायचे. आणि मग धरणाच्या उद्घाटनाला मंत्री आला. आणि मंत्र्याचं भाषण झालं गावात. विकास आला गावात, विकास. कोणाला विकास आला गावात, विकास. पाणीच पाणी होणार, हरित क्रांती होणार. वाजवा टाळ्या, शिजवा नळ्या. थंड आम्हाला आणि रस्सा तुम्हाला. 6 वर्ष त्या तलावात पाणीच नाही आलं. मग आता माऊलीच्या वाव्या ऐका. गोष्ट नाही, माऊलीच्या वाव्या आहेत. मोराच्या पिसळ्यावरचा डोळा, प्रेताला केलेला मेकअप, प्रेताला केलेला मेकअप, मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्यातलं सोनं, शिळीच्या गळ्याला लोंबलेलं सड, गाईच्या काशेतलं गोशीड, गाळात राहणारा बेडूक, बांधावर वाढणारा एरंड, दाणे नसणारी बाजरी, पाणी नसलेलं धरण आणि संस्कार नसणारं घरानं सारखाच माझी भक्ती भीन जळो जियाचे जियाले. 12 वर्ष पुरावे नव्या पाहून घ्या. MA काय कोणी खात नाही. 5 लाख DED शिल्लक आहेत सध्या. 5 लाख 6.5 लाख MA शिल्लक आहेत. आणि 10वी 12वी ट्रकाच्या ट्रक आहेत. यादी धरायचं नाही. हा, काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईना. असं काय नाही. हा, एकदा सीझनला बाहेर काढतात. गणपती उडवाय, नवरदेव मिरवाय. मग आता हे लग्न न झालेली पोर आहेत ना, हे नवरदेव नाही होणार. या असेच गणपती बुडवाया. बांगो बांगो बांगो. जमलं सीझन आता. कारण हे लहान पोरं सांगा, पोरांनो, जीप काढून एकच प्राणी पळतो, कुत्रा. तोय बी एकच महिना. तो यंदा लांबला, मधीच धोंडा घुसला. मग यंदा पोराच्या बापाची कशी जिरली मारत. पोराचा बाप आता पुरीच्या बापाच्या मागं लागलाय. पुरीचा बाप म्हणला दुष्काळ पडला यंदा, नको तो देवाला सोडा म्हणलो. मग पोराचा बाप म्हणला देणं घेणं नाही, तू तिकून मी इकून. पुरीचा बाप म्हणला तू कोण इकूनच नको, इकूनही नको, टिकूनही नको. मग ज्यांची जमले त्यांचे कसे जमेले माहिती का. आता बँड मंडप माग, जेवण प्याक. पुढच्या वर्षी पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोराचा बाप करणार. पुरीच्या बापानं फक्त पंक्ती दिंडायचं. भरपूर जेवा. लय दिसणं नालायक सापडलाय. आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून पोरं पाहून वाढा रे. पुरीनो, तुमच्यावर फार चांगले दिवस येणार. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा. कारण तुम्ही सध्या लय दणका उठवलाय. सध्या आपलीच बायको आपल्याला सापडणार अशी पंचायत झाली. आणि त्या कार्ट्याने ते गाणी ऐकायचं आणलंय कुठून, कानात घालत्यात, एकटीच झुलात्यात. अशी एसटी आली बी निघून गेली. पोरानं तुम्ही खरं 3 पिन वापरायला पाहिजे. 3 पिन. ही बॅटरी उतरायची नाही कधी. कलो येईल
असाल आता आमच्या कीर्तनाच्या टिंगल्या टवळ्या करा, आमचं माप काढा, पण 5 वर्षानं काळ इंदुरीकरचा येणार हे ध्यानात ठेवा. तुम्हाला आता आमचं बोलणं पटणार नाही, तुम्हाला किडाय पण जिरणार. मी मरेल तरी तुम्हाला आपलीच आठवणी ध्यानात ठेवा. आणि मी सगळ्या कीर्तनकारांपेक्षा वाईट बोलत्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो. तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून कधी मी वाईट नाही म्हणणार, तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोलेल हे कधी ध्यानात ठेवा. आणि मी वाईट बोलत्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो. आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला तासलं पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून निम तरी ऐकलं पाहिजे. बोलणारा तुमचा आहे, तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही नक्की आमचे आहात ऐकलंच पाहिजे. आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही तर 10 वर्षात नकाशात राहत नाही हे ध्यानात ठेवा. हो, मग ह्या वर्षाच्या एवढ्या मोठ्या पारायणाच्या सप्त्यात एक वाक्य सांगतो. संयोजक, कार्यकर्ते, तरुण मंडळी, मुलं मुली नीट ऐका. आयुष्यामध्ये काहीच करू नका महाराज, जरा आपली माणसं मोठी करायला शिका. जरा आपली माणसं मोठी करायला शिका. वाजवणारा आपला आहे ना, त्याला आपला म्हणा. एक देवळातला मुलगा PSI झाला ना, त्याचा सत्कार आपण करा, तो आपला मुलगा आहे. 50 रुपये खर्च होईल. एक मुलगी MPSC झाली, आपली आहे ती. काही झाली तर ती आपली. देवळालीची झाली, ती एका तालुक्याची तहसीलदार झाली, पण गाव देवळालीचं नाव घेऊन झाली. आपली माणसं मोठी करायला शिका. आणि आपल्या लोकांनी आयुष्यात एवढंच केलं महाराज, फक्त आपलंच वाटोळं केलं, दुसऱ्याचं बोकांडी घेतलं. आपल्या लोकांनी हेच केलं महाराज. हेच सप्त्यांमध्ये तेच, गावातही तेच, सोसायटीतही तेच, कायम दुसऱ्याचं बोकांडी घ्यायचं. आपल्या पोराने टपरी टाकली ना, त्याला आपलं गिराईक जाऊ द्या ना. आपल्या एखाद्या माणसाने गिरणी टाकली ना, आपली एक बाई गरीब पापड लोणची बनवते, आपण व्यवसाय करा ना. आपल्या लोकांनी आपल्याला सांभाळा ना. आपल्या लोकांनी दुसऱ्याचं कवर घेतला. अरे एक गोष्ट तुम्हाला तुमची राहिली नाही, एक गोष्ट फक्त ट्रक वळली आले, महाराष्ट्र माझा आहे. काय तुमचं व्हा ना कबूल. तुम्ही चहा तुम्ही आसामचा पेता. तुमच्या घराला राखाण कोण आहे संध्याकाळी? नेपाळ. आमचे मेले का? आचारी राजस्थान, पूल बांधायला बिहार, घराला फरशी राजस्थान. मग आमचे वारले का अख्खे? का आमचे फक्त सीझनलाच बाहेर काढायचे डीजे पुढं बजाव? आणि आमचं इतकं विसरूड फुटलं नाही क्वार्टर रुपयातही. इतकी अवलाद आहे, आतली चड्डी नाही, मोकळे हातून. आणि क्वार्टर रुपयात फुल प्यायलं, झगा नाचलं, झग्यात चिकणी घुसली, टेम्पोवर बसलं, वर वडाला धरलं, वडालाच राहिलं, टेम्पो गेला निघून, डांबरीवर पडलं मेलं. आणि त्याच्या 10 वेळा इंदुरीकरचं प्रवचन ठुलं. काय गावाकडे सांगायचं का? मी 10 वेळात काय सांगायचं काय? तो कसा मेला याची ओवीच जर ज्ञानेश्वरीत नाही, बेवडीची ओवी कुठे? असेच मेले महाराज. एक वाक्य आपल्या लोकांना अजून एक सांगतो. एक, आपली माणसं मोठी करा. आणि कीर्तनाला आलेल्या सगळ्या तरुण पोरांना एक वाक्य सांगतो. पोरं, एवढ्या मोठ्या गाथा पारायण सप्त्यात एक काम करा, जरा स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. भीक मागा भीक, पण स्वाभिमानानं जगा. गारी का, कुल्फी का, पाव का, बटारी का, रद्दी का, शेळ्या पाळा, भंगार गोळा करा, कापड दुकानात कपड्याला घड्या घाला. 11ला शाळा आहे, 9 वाजेपर्यंत पेपर टाका. 10ला शाळा आहे, पाव विका, पण आपल्या पायावर उभे राहा. फक्त आईबापाची इज्जत जाणार नाही असं जगा, तर सप्त्याची सफलता. तर सत्य करण्यात मजा नाही. तर आम्ही लागलोय पैसे कमवायला, तुम्ही लागली आम्हाला द्यायला. नक्की सुधारायचं कोणी? आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवायला, तुम्ही लागले जमिनी विकायला. नक्की सुधारायचं कोणी? जे चाललंय ते चालूच आहे. बदला राजा, ही संधी पुन्हा. पाया पडून सांगतो तरुण पोरांनो, कोणी नाही या जगात, कोणाला वेळ नाही. नाही 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 नाही, आपली आई गेली, सगळं गेलं. आपला बाप गेला, सगळं गेलं. या जगाला काय कोणाला घेणं आहे? लोकांना बाप मेल्याचं दुःख नाही, खाते फोडून मेला नाही याचं दुःख आहे. बाप मेलेच काय दुःख आहे कोणाला? नाही नाही, ह्या जगात कोणाला दुःख नाही. या जगामध्ये फक्त 3च गोष्टी पाहिजे. गाजर पारखी माणसं आहेत आपण. बाहेरचं आपल्याला घेत. आपल्याला काय कळालं बा 50 वर्षात? काय कळालं 50 वर्षात? काय कळालं? 50 वर्षात कोणला बटन दाबाव हे कळालं नाही आपल्याला. काय कळायचं तुम्हाला 50 वर्षात? 50 रुपये घेऊन मतदान करणारी हलके मेंदूची माणसं तुम्ही. तुम्हाला गाथा कवा कळणार? 100 रुपये घेतले मतदानामागं, 5 जणांनी 500 घेतले. मग ती किती माणसं किती? एका माणसाला किती? 100. किती माणसं आहे घरात? 5. किती वर्षाची? 5 वर्षाची. वर्षाचे दिवस किती? 365. 5 वर्षाचे दिवस किती? 1860. तुम्हाला काय रोज पडला?
ए बेवडेव मागून आखी चड्डी फाटेल आणि पुढच्याला म्हणतो फाडून टाकेन अरे मग ही कोण शिवीन? अरे संधी सोडून भीक मागा ना, काय फरक पडला? हे बा याच्यासाठी लाजायचं काही नाहीतर हे करायचं कोणासाठी? मुलं बाळा निघल्यावर कोणासाठी करायचं? महिनाभर बलात्कारच वाचायचे का पेपरला? दिल्लीचा मिटला का मुंबईचा उठला, मुंबईचा उठला का पुण्याचा उठला, वड्या नाल्याच्या हिशोबातच नाही. रोज बलात्कारच वाचायचे का आपण? पेपर कधी इकत वाचायचा नाही. 3 रुपयाला पेपर आहे, 6 पानी आहे. 6च्या 6 पानं मी सांगतो तुम्ही 3-3 रुपये माल लिहायचे. पहिलं पान हेडिंग 6 पान आहे बरं का. प्रचंड गदारोळात अधिवेशनाची सुरुवात. चहा पाण्यावर बहिष्कार, विरोधक आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर कोणताच परिणाम नाही. संपलं पहिलं पान. आतलं पान अडवले उडवले गाठवले भोकसले लुटले हल्ले पळवले. खाल्ल्या कोपऱ्यात रोड तच 13 गुंठे विकणे आहे, जागा भाड्यानं देणे आहे. तिसरं पान बलात्कार, सामुदायिक बलात्कार, 5वी बलात्कार, फुसलावून पळवले विवाहित बेपत्ता, पोरगी पेपरला गेली आली नाही, सोनेरी सासरा गायब, मेवणा मेवणी घेऊन पशार. किती पानं झाले? 3. चौथं पान तीव्र चारा टंचाई, पाण्यासाठी आंदोलन, टँकर कडव्याचा गायब, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अर्ध पान. किती पान झाले? 5वं पान यांच्या हस्ते विविध कामाचा शुभारंभ, 250 नावं. त्याच्या खाली कोणत्याच प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, कल्याणकारी योजना राबवणार. शेवटचं पान शिळीला 3 बकरं, देवळाली परिसरात वाघाचा धुमाकूळ, शिळीला 3 बकरं, बिबट्या सापडानं पिंजरा गायब, पिंजऱ्यातला बोकड गायब, पिंजरा आहे पिंजरा आहे, आतला बोकड गायब. सकाळी शिंग सापडली उसातच, माणसनी काढेल. क्रिकेटमध्ये 3 धावांनी पराजय, देवळाली परिसरात वाघाचा धुमाकूळ. बस. आणि यांच्या शिववास आमंत्रण निमंत्रण. संपला पेपर. द्या 3-3 रुपये. सत्य नाही राहिलं मला, मी मरल तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. आता काळ बदललाय, जरा सावध व्हा आणि थोडं मागं चला. तुम्ही म्हणाल मागं म्हणजे आम्हाला पुढे नेता का? व्हा. तुम्हाला मागचं क्लिअर झालं का पुढे नेलं? मी तुम्हाला मागं पुढे नेऊन आणलं होतं. नियतीला 2 मुलं आहेत. कलियुगात माणसं वरून सुखे आणि आतून दुखे. इथं आपण आलो. चला आता थोडं किचकट आहे, तेवढं पटकन ऐकायचं. संताची गरज यालाच कळते. मग हा कसा तयार झाला नीट ऐका. आता पटकन ऐका. 0 कर रे बोटानं. ए बरे अय 0 कर, 0 कर, 0 कर बोटानं. 0 बोट बोल नका बाकीचे. 0 कर रे बोटानं. ए 0 कर रे बोटानं. 0 तुम्ही नका बोलू. तू करेक्ट. 0 आहे ना? हा 0 आहे का? त्यांचा दोष नाही महाराज, त्यांना भाताबरोबर खरी भूमी सुरू करायला पाहिजे. 5वी ते 7वी भूमीला, 8वी ते 10वी अर्धी क्वार्टर, तेव्हा तयार होतील ते. ए पटकन खा. तर वरच्या पोरांनी बोलायचं नाही. सावध बसा रे तुम्ही. तू कितीला आहे टी शर्ट आला? तुझ्या पुढचा खाली बसून सांगायचं, खाली घाबरायचं नाही. कितीला आहे? घड्याळाला काटे किती? सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो? सावध बसा. आता सावध बसा. मांडी बिंडी घाला, हातबीत बांधायचं नाही आणि फक्त एवढा कोपरा बोलल, बाकीच्यांनी कोणी बोलायचं नाही. सावध बसा. घाबरायचं? पोरानं जोरात सांगा. घाबरायचं? कीर्तन कोणाचं आहे? इंदुरीकर महाराज. घाबरायचं नाही. सांगा पटापटा. ह्या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? जाऊ द्या का खरी वाजले की 12, शिला की जवानी, मुन्नी बदनाम होई. वॉन्टेड मधलं गाणं जलवा. करेक्ट. मध्यभागी भांगी बोल नका. मध्यभागी भांग पडतंय, त्या भांगाचं नाव तेरे नाम. अजिबात डोक्याला केस नाही त्या भांगाचं नाव गजनी. रावजी राठोडचं ह्या महिन्यात गाजलेलं गाणं दिन ताता धीन ताता. करेक्ट. अजय देवगणचं शिंगम मधलं नाव बाजीराव शिंगम. करेक्ट. रीडी मधलं गाजलेलं गाणं झिंग चिका. करेक्ट.
बॉडीगार्ड मधलं गाजलेलं गाणं भाऊजी भाऊजी. देवयानी मधला गाजलेला शर्त संग्राम. कुंबडी पळाली चालीवरचं नवं गाणं चिकनी चिकनी. हीच खरी राष्ट्राची संपत्ती. हे लाईट बंद करून भोंगळे करून हल्ले पाहिजे. ए आता सावध बसा पोरांनो. दोन ए बाकी बोल नका. दोनच प्रश्न राहिले. सावध बसा. घाबरायचं पोरांनो. बोल नका पोरांनो. याला दोनच माणसं जबाबदार. तुमची आई आणि बस. आणि आता शेवटचा प्रश्न. घाबरायचा सगळ्यांनी एका आवाजात उत्तर द्यायचं. मागच्यांना सुद्धा ऐकू गेलं पाहिजे. पोरांनो तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं केलं. घेतली ना ठोकून. महिला मंडळ आपले जे नाही काय रत्न दिले बाय गावाला. अजून दोन दिले का गाव तांबड्यात मेलं. हा सगळा सासू सासरेंना घेतलेल्या तळतळाटाचा परिणाम आहे. 16 सोमवार करतील सासरा बिन भाकरीचा मारी दी. जिला सोन नाही तिथं लई टकळ्या फोडी ती. माह्या डोळे देखत आणायची म्हणती. माह्या डोळे अण्णा अंग भयान. तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही बाई. वैशाखात सुना आली का जास्त तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं तुला. आणि जिला भावाची केली तिथं उन्हाळ्यातच मिली मला. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅक आणि बीपी येत नाही. नाही त्यांना आपली गाठ घ्यायची. मला ती फाईल डॉक्टरला पैसे द्यायचे नाही. ती बिल मला देऊन टाकायचं. कारण आता लोक आमच्या नावानं बोंबलातात. लई लोक बोंबलात. कीर्तनकार लोक लई पैसे घेतात. लई पैसे घेतात. आम्हाला पेन्शन आहे का म्हातारपणी. मग आम्ही आता माल छापायचा नाही मग केव्हा छापायचा. मला सांगा 35 मिनिटाचा शिक्षकाचा तास आहे. 35 मिनिटाचा. जायला 5 मिनिटं, फळा पुसाय 5 मिनिटं, शिकितो 25 मिनिटं. त्याला 36,000 रुपये पगार आहे. मग इंदुरीकर तर जर 2 तास बोलवतो त्यानं 20,000 घेतले. काय कळ लागली बा. आता एवढी लोक देवळालीला सभेला आणायला काही झालं तर 5-7 लाख रुपये लागले असे तुम्हाला. काही बी नळ्या खांड खुंड. मग मलाच एखादा लाख द्यायला तुमची काय अडचण आहे. पण तुम्ही आम्हाला नाही देणार. जो तुमची लाल करेल त्याला बोकंडी घेणार. आमच्या तासून ठोकणार. आमच्या तासून ठोकणार. लोकांना असं लागतं. इंदुरीकरचं कीर्तन देवळालीला. इंदुरीकरचं कीर्तन देवळालीला एक धोत्रावाला म्हातारा आलं बिचारं साधं. आणि साध्या माणसाकडे श्रद्धा असते. ते आलं त्याला वाटलं इंदुरीकरच्या पाया पडवा. ते लबाड होतं का सज्जन होतं. सज्जन. पण इंदुरीकर हलकट. त्याला म्हणा त्या म्हाताऱ्याला वाटलं हे बाबा पाया पडून देत. ते बिचारं सात्विक होतं. असं वाकून गेलं. आणि एक लय नालायक माणूस आला. पण श्रीमंत लय. मोकार पैसा पण नालायक. इंदुरीकर त्याच्यापेक्षा नालायक. इंदुरीकरनं त्याला लांबूनच पाहिलं. म्हणले या आतापर्यंत फक्त फुलाचा सुगंध घेत होतो. आज प्रत्यक्षात फुल पाहायला मिळालं. या बसा आमच्या बोकांडी. का इंदुरीकरला माहित होतं धोत्रावाला पाया पडायचा रुपया सुद्धा देणार. आणि हा श्रीमंत असल्यामुळे पैशासाठी बोकांडी घ्यायला काय हरकत. हे खऱ्याचं जग नाहीये महाराज. सावध व्हा. संपली माणसं. 5-10 वर्षात तुम्ही नकाशात राहत नाही. उत्तर कुठं राहतं तेवढं ध्यानात ठेवा. नियतीला 2 मुलं आहेत. एका मुलाचं नाव सुख आहे, एका मुलाचं नाव दुःख आहे. कलियुगामध्ये वरून लोक सुखी होतील, आतून दुःखी होतील. आणि आपण संत वरून दुःखी आहेत, आतून सुखी आहेत. आपण वरून सुखी आहेत, आतून दुःखी आहे. हे कलियुग आहे. आणि कलियुगामध्ये संताशिवाय साधन नाही. आता संत कोणाला म्हणायचं. परत घोटाळा आला. तुम्ही उद्या म्हणाल इंदुरीकर संत आहे. तुम्हाला आमचे लफडे काय माहीत.
अहो तुम्ही इस्त्री पाहत्या, कर्ज कुठं पाहत्या, तुम्ही गाडी पाहत्या. एक वाक्य सांगा मला, कुणालाही संत म्हणू नका. ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्यांना संत म्हणा. इस्टेट कमावणारा कशाला संत म्हणा? काय ते इस्टेटीला करायचं? 3,500 एकर जमीन, 3,500 एकर जमीन, 52 पेट्रोल पंप, 51 अंगणवाड्या, 350 बार, मोखारी इस्टेट. मोस्ताजी न कोणत्या शिवारात किती थोर समाजसेवक. आणि बीपी वाढला, गॅस झाला, गॅस. डॉक्टर म्हणले अवघड आहे. डॉक्टरने इथं नळी घातली, इकडं काढली, तरी गॅस निघाला. डॉक्टर म्हणले इकडं आहे 2 छिद्र पण इकडं एकच आहे, आता कसं करायचं? म्हणून त्यानं लघवीची नळी ह्या नागपुडीत घातली, आरडला मिळाला ना. आता काय करायचं? इस्टेटीला ही संपत्ती कमवणारी माणसं आहे ना, यांना आपल्याला मरायचं आहे ध्यानातच नाही हो. नाही नाही, आणि सगळ्यांनी कमावली, त्याच्या मागे कीर्तनकारांनी कमावली. काय काय झालं? काय गण धुतलं ना बाकीच्यानी. संडास नाही ठुली, संडास खिडक्यान भांड्यान भांड्यातलं आणलं, कोण नाही राहिलं. अरे उलट तुमच्या सारख्याने म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर सारख्या गरीबाला 5-50 हजार देऊन टाका चला. आपली माणसं आहेत, सांभाळा आणि चला पुढे. तुम्हाला सुख मिळवायचंय, कलीमध्ये सुखाचं साधन सांगतो. संत कोणाला म्हणायचं एका वाक्यात सांगतो. संतांची व्याख्या अशी आहे, ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्याला संत म्हणतात. आता तुम्हाला संतांची गरज काय? त्याचं एका वाक्यात उत्तर, सुखी आहे देव. देवाचा पत्ता संतांना माहितीये, म्हणून तुम्हाला संतांची गाठ घ्यावं लागेल. सरळ उत्तर, सुखी आहे, सुखी आहे देव. सुखरूप आयचा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो देव सुखी आहे. तुम्हाला संतांची गाठ घ्यावं लागेल. आणि संत कसे तयार होतात त्याचं उत्तर आहे का? पटकन शून्य कर बोटानं. आता करेक्ट. परत तसंच केलं का परत? असं. आता जरा किचकट आहे तेवढा भाग आहे का? हे जग शून्य होतं. काय हे जग शून्य. पहिल्या जगात काही नव्हतं. आता काही म्हणतील बुवा मी एम ए बी मे डोक्यातून काढून टाका. सध्या प्रगती फार आहे आपल्याकडे. 1.5 किलोमीटरला धाबा, 2 किलोमीटरला बार, 3 किलोमीटरला पेंप, 4 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज, 5 किलोमीटरला इंग्लिश मिडियम, 7 किलोमीटरला ज्युनियर सिनियर कॉलेज. लोकांनी पोरं आणायची कुठून? आणि सगळ्यांनी सांगितलं लोकसंख्या वाढली. कुठं आपली वाढली? रस्त्याच्या कडेला पाल ठोकणाऱ्याला 16 पोर आहेत. 3 गज आहेत, पुढून मोकळाय मागून मोकळाय. आणि आपल्याला किती पोर आहे? 2. अजून 15 वर्ष देशावर सत्ता कोणची राहील? आपल्याला पोरं कुठे? चालू काम बंद झालं, राहिले त्यांचे लग्न होणार नाही. ते सुटलेच आता ह्या पौर्णिमेपासून देवाला. खंडोबाई जत्रा आहे 25ला. पोरं कुठे आहेत? आज तुम्हाला मला सगळ्यांना इनमिन 2 पोर आहेत. मला 2 पोर आहे म्हणजे तुमच्या माझ्या घरात माणसं किती आहे? 4. पोरगी गेली नवरीच्या घरी, किती राहिले? 3. पोरगी गेली सून आली, 4. सून आली सासू मेली. सून आल्यावर सासू काढ राहील. सून मला 3 झाली, सासऱ्याला अटक आला. पोर कुठे? ज्यांना ज्यांना शक्य होत असेल पोर होऊ द्या महाराज. काय कोणचं ऐकू नका. जाऊ द्या, कोण गारी गारी किन, कोण कुल्फी किन, मरून जाऊ द्या. पोरं कुठे राहिले? अजून 2 वर्षांना देवळालीमध्ये ध्यानात ठेवा. अजून 2 वर्षांना तुम्ही 2 एकर जर ऊस लावला, 2 एकर, तर 78 म्हणजे 80 गुंठे वावर होईल. 78च गुंठे लागवड करायची. 2 गुंठे वावर प्रत्येक शेतकऱ्यानं मोकळं ठेवायचं. कशाला माहितीये? मजुराच्या गाड्या लावायला. अजून 2 वर्षांना मजूर 4 चाकीवर येणार, बांधाला गाडी लावणार आणि बाहेर जाणार. आणि आपण त्याला म्हणणार मला गावात सोडितो का? सोडितो का मला गावात? तो म्हणणार सोडलं असतं पण माझ्याकडे गवताचं ओझं येतो पायी पायी. ही पाळी शेतकऱ्यावर आली का? शेतकरी काम करीत नाही. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. आणि 5 वर्षानं तुम्हाला सांगून ठेवतो त्रिमकराज दिंडीच्या कीर्तनात, 5 वर्षानं शेतीला सोनेरी दिवस येणार ध्यानात ठेवा. आणि शेती सोनेरीच आहे. शेती परवडत नाही जर असं कोणी म्हणला, त्या कानपट्टी ठेवून द्यायची पहिली. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते. आपली लोक कामच करीत नाही. बाप दिवसभर लागणार आणि पोऱ्या संध्याकाळी वरातीला. बाप कार्य करता आणि पोऱ्या युवक कार्य करता. आणि बायको बचत गटाचा अध्यक्ष अख्या वावरात गावात. आणि बायको गावात भाषण जोडी ती. महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं म्हणजे राय ना बाई, राय ग बाई राय. नवरा मशीन वडीत न्याला तो असाल ते भाषण.
आणि बाप बांधावर उभा राहतो. काय गवत आहे त्याचा. पोरे म्हणतो विकल्याशिवाय पर्याय नाही. आता हे कामच नाही करत लोक. कामच करायचं नाही. आता हा हायवे ना, हायवे आपला नगर मनमाड हा 5 वर्षावर आलाय बाबा. 5 वर्षानं आपला नगर मनमाड हायवे नुसते येडे हिंडणार. येडे कागद गोळा करणार लोक. जमीन होणार कोटी रुपये गुंठा. तुम्ही नुसते ऐकणार कोटी खलास. काही नुसते ऐकणार इतके. आणि काही जण कोटी हातात घेणार. कोटी म्हणजे 100 लाख. खर्चायला काय लागतं? 25चा बांगला आणि 25ची गाडी. किती गेले? 50. 12.5 लाख डान्स बार, 12.5 लाख बिअर बार, नळ्या नुळ्या खंड खुंड खलास. तुमची पोर आहेच रोडला कुल्फी. मॅनेजर बाहेरचा आहे, वॉचमॅन बाहेरचा आहे. आपलं मॅनेजर बाहेरचा आहे, कंपनी बाहेरची, वॉचमॅन आपला आहे. राईट राईट. येऊन दे येऊन दे येऊन दे. घाल माझ्या अंगावर. जरा सावध व्हा. आणि महाराज तुम्हाला वाईट वाटेल पण आता इथून पुढे आपल्या माणसांना थोडं का पार होईना पण आपण नीट केलंच पाहिजे. 1. आपल्या लोकांनी व्यवसाय केला पाहिजे. 2. आपल्या पोरांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. आणि 3. आपली माणसं मोठी करायला शिका. संत भिंत काय घेऊन संताला काय. आता संत 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 कोण? ज्यांचं अस्तित्व संपत नाही त्याला संत म्हणतात. उद्धारण्यासाठी येतात ते संत म्हणतात. आणि पहिलं जग शून्य होतं. नीट ऐका आता. शून्य कर बोटानं. हा बस ओके. आणि त्याला खाली एक रेष वळा. बस आता पटकन सगळे ऐका बरं का. शून्य कसं आहे रे? असा. त्याला खाली एक रेष वाढल्यावर की झाली 1. मग ऐका नीट. पहिलं जग शून्य होतं. त्याला खाली एक रेष वाढा. ब्रह्म तयार झालं. पहिलं जग शून्य होतं. जगात पहिलं ब्रह्म झालं. झालं का ब्रह्म तयार? अय कोठाला काल नाही बरं का. 11 पर्यंत जायचंय. 11. पहिलं जग शून्य होतं. पहिलं जग शून्य होतं. पहिल्या जगात अजून जग तयार झालेलं नाही. पहिला शब्द बाहेर पडला ओम. म्हणून वेदाचं मूळ आहे ओम. सृष्टीचं बीज आहे ओम. आणि माणसाचं मूळ आहे ओम. आणि त्या ओम मधून 3 अक्षर बाहेर पडली. अ उ आणि म. आकार उकार आणि मकार. आणि त्यामधून 16 कळा बाहेर पडल्या. 16 कळा लिहून घ्या. मानेपासून वर 5, मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10. आणि याच्या आतमध्ये पंचमहाभूताच्या 15 आणि 16 कळेचं मन आणि 16 कळेचा नर तयार झाला. जगात पहिल्यांदा नर तयार झाला. स्त्री तयार झाली. पुरुष तयार झाला. स्त्री पुरुष संबंध झाला. स्त्रीला दिवस गेले आणि बाळ पोटात वाढायला लागलं. आणि 9च्या 9 महिने लिहून घ्या. पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला लिंग येतं. स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगातला एकही डॉक्टर 3ऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी करू शकत नाही. तो एमडी असो नाही तर सोमडी असो नाही तर फुमडी असो. लिंगच नाही तर काय वांग करणं. हा 3ऱ्या महिन्यामध्ये लिंग येतं. नीट लिहून ठेवा. पहिल्या महिन्यामध्ये डोकं, दुसऱ्या महिन्यामध्ये कर चरण, 3ऱ्या महिन्यामध्ये लिंग, 4थ्या महिन्यामध्ये हस्ती, 5व्या महिन्यामध्ये त्वचा येते बाळाला स्किन. आणि 6व्या महिन्यामध्ये महिला मंडळ. बाळा आईच्या पोटात फिरायला लागतं. त्या फिरण्याचा असा नियम आहे. ते जर उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होत असतो. ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होत असते. त्याला फायली घेऊन ममला दिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात ज्ञान पंप विसरून या हे कुठं नाही करायचं नाही. हा मग एखादी बाई म्हणत का हो महाराज तुम्ही आम्हाला एवढं डायरेक्ट सांगितलं मग कुशीवर कोणी ध्यान ठेवलं का? महाराष्ट्रातल्या मातीमध्ये एक माता अशी झाली महाराज. त्या मातेनं स्तनातल्या त्या मातेनं कुशीवर ध्यान ठेवलं. पोरग पोटात असताना रामायण महाभारत वाचलं तर राजे शिवाजी सारखं रत्न महाराष्ट्रात. महाराष्ट्रातल्या मातीमध्ये एक माता अशी झाली महाराज. तिनं मुलाला चक्रवात कसं घुसायचं हे पोटात शिकवलं. एक माता अशी झाली का तिनं गर्भाचं संरक्षण उत्तरेनं गर्भ पोटात सांभाळला. आणि एक माता अशी झाली का तिनं 5.5 महिन्यामध्ये जगाला देव दाखवणारा ध्रुव पैदा केला. आणि एक माता अशी झाली की हनुमंतरायाच्या आईनं स्तनाला हात लावला आणि स्तनातल्या दुधाची धार समोरच्या दगडावर उडवली तर दगडाचा तुकडा झाला होता. आणि मग अंजनी मातेनं हनुमंताला सांगितलं तू माझं दूध पेलाय मी तुला रामाला अर्पण केलंय. आणि रामाला अर्पण केलं असताना तुला द्रोणागिरी आणायला गेला तेव्हा रामाला लढायची पाळी आलीच कशी याची लाज तुला कशी वाटली नाही? तू माझं दूध पेलाय. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्त धातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यामध्ये बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं याचं स्मरण होतं. त्याला ओवी सांगतो तुम्हाला. मातेच्या उदरकोरी पचून विष्टेच्या धातरी उकडून 9 मासावरी. 10व्या महिन्यामध्ये बाळ बाहेर येतं आणि बाहेर आल्याबरोबर तिथं आजीबाई लागत असते. आजीबाई हात वाला करते आणि बाळावशी पडते. मग ते सावध होतं. केव्हा म्हणतं मी कधी म्हणलो होतो नीट वागन. देव म्हणले तू गद्दार हे मला माहित आहे. आत्ताशी ऋषिकेश बाहेर आला.
हा आता डोकं लावायचं. हा बाहेर आला, नीट वाक्य ऐका, आला तेव्हा याला नाव नव्हतं, मग तो कोण होता? ब्रह्म. कळलं? मग पहिलं जग बॉम्बाला सगळं शून्य, त्याला खाली एक रेष वडली, तयार झालं ब्रह्म. आता हा जो एक आहे ना, हा एक, त्याला खाली पिरगाळा, दोन, मग पहिलं जग शून्य होतं, तयार झालं ब्रह्म, आणि ब्रह्माला चिटकली माया. आणि आज तुम्ही आम्ही संपलो कशाला? मायानं संपलो. काय पाप केलं आईनं? काय पाप केलं? आज 50% कीर्तनात बसलेल्या बाया आहेत, नातवाला हात लावू शकत नाहीत, नाही लावू शकत हात. काय वाईट आहे? आईनं वाईट केलंय मुलाचं, पण नाही. अरे पोरगी माई आजीबाई सप्त्याला गेली, सप्त्याला काल्याच्या कीर्तनाला जेवायला बसली, बुंदी उरली पत्रवळीवर, तिने फेकून नाही दिली रे, लुगड्याच्या पदरात बांधली आणि बुंदी घरी नातवाला नेली. त्याच्या आईनं ती बुंदी कुत्र्याला घातली, तरी सण केली माया. 20 वर्ष बापानं पोरगी सांभाळली, पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही, सनाट निघती फुलाच्या गाडी ग. बापाला असेच हात करते, असेच आपते पेडा, तवर दुसरा घेऊन येते. कोण रडतो कोणासाठी? माया. आणि माया कशी असते जरा नीट आहे का? माया कशी असते नीट आहे का? बरं, संध्याकाळची वेळ होती बरं, आईने डोक्याची पाठी खाली ठेवली, आईने डोक्याची पाठी खाली ठेवली बरं, आणि आईने पोराला जवळ बोलवलं. टाइम टेबल लागलाय, टाइम टेबल, परीक्षा आली आहे, परीक्षा, अभ्यास कर. पोरगा म्हणला, अगं आई अभ्यास चालू आहे का? आई म्हणली, येणं नको हो, अभ्यास कर बाबा, मी जाईल ना तेव्हा तुला कोणी नाही, मी जाईल ना तेव्हा तुला कोणी नाही. हे वाक्य आईचे आहेत, पण ईश्वराचे आहेत. काय अनुभव आहे आपला? ज्या मुलीची आई लवकर गेली, ज्या मुलीनं भाऊजाईच्या हाताखाली दिवस काढले असतील, तिला माहित आहे काय भानगड आहे. तुम्ही अजून भाऊजाई नावाचा प्राणी पाहिला नाही महाराज? वा 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 वा, सगळ्या प्राण्यात विषारी प्राणी महाराज. कधीच त्यांनी भावांना कधी भावाभावांचं जमून दिलं नाही, इतकी हुशार क्वालिटी महाराज. महाराज पोरगे म्हणलं, अगं आई अभ्यास चालू आहे, परीक्षेला जावं लागत आहे, देवळा दिला, मग जा ना. जाणं नाही आई, खोली घ्यावं लागते, खोली, मग घे ना. सकाळी लवकर उठलं पोरग लवकर उठलं बरं, आणि आई म्हणली, बनियन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे, गोधडी घे, गोधडी. पोरग म्हणलं, परीक्षेला गोधडी? आमची आई म्हणते, मी घेते स्टँडवर. आईनं फाटक्या लुगड्याच्या आईनं गोधडी गोणीत घातली, फाटक्या लुगड्यातली आई स्टँडवर उभी राहिली, गुडघ्यापर्यंतचं लुगडं, बांगडी फुटली म्हणून हाताला फडके बांधणारी आई बगलात गोधडी घातली. एसटी समोरून आली, आमची आई एसटीत चढली, एसटीतून 2-3 माणसं उतरली, आईनं मांडीवर पोराच्या गोधडी ठेवली आणि एसटीच्या खाली उभी राहिली. हात हलत होता, हात हलत होता, पोरानं काच खाली केली, महाराजांनी एसटीतून हात काढला आणि आईकडे पाहून पोराने हात हलवला. हात हलत होता, आई रडत होती, एसटी निघून गेली. आई एसटी निघून गेली, आई रडत होती. 8 दिवसांनी पोस्टमन आला, पत्र पत्र पत्र, गुडघ्यापर्यंतच लुगडं रेसणारी आई आमची पटकन पुढे आली आणि म्हणली, बाबा माझ्या भाऊचं आहे, माझ्या, वाचून दाखव मला, वाचून. पोस्टमन म्हणला, वाचितो पण जरा फोडू देत खरं, तवर चहा पे. पोस्टमन चहा प्याला, हातामध्ये बशी घेतली, रिकामा कप आईच्या हातात, बशी त्याच्या कप, बशीमध्ये कप, आणि आई पत्र ऐकायला आणि पोस्टमन पत्र वाचायला. तीर्थरूप आईच्या शिवेशी, चिरंजीवचा दंडवत. पत्राच कारण की प्रवास चांगला झाला आई, खोली मिळाली का आई, 2 पेपर गेले आई, सारखी तुझी आठवण येते, पेपर चांगले घ्याले आई, परीक्षा सोपी आहे का आई, परीक्षा संपल्यावर येईल, येईपर्यंत काळजी करू नको, दादांची काळजी घे, बाकी सगळं ठीक आहे. दुसरा पॅरेग्राफ, सांगायचं राहिलं काय तुला, अगं आई तुला सांगायचं राहिलं. अगं आई, मी रस्ता येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली, आई गाडीतली माणसं जेवायला खाली उतरली. अगं आई, जेवायला गाडीतली माणसं खाली उतरली आई, अगं आई माणसं खाली उतरली आई, आणि आई मी जेवायला बसलो ना बाबळी खाली आई, तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली ग आई, तो माझ्यासाठी बनवलेली शेंगादाण्याची मिरची आई तव्यावर तशीच राहिली ग, तशीच राहिली, तशीच राहिली ग आई. आई तो मला मिरचीच नाही दिली ग. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात, आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्या, शाईची अक्षरं विरघळून जावी आणि पोस्टमनने पुढे पत्र वाचावं. परीक्षा संपल्यावर येईल, येताना तुला एखादी वस्तू घेऊन येईल, तुझा खाली सई.
आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्या, शाईची अक्षर विरघळून जावीत, पोस्टमनने पत्राला घडी घालावी आणि म्हणावं सुखी आहे ना मुलगा. मग का रडताय? आईला म्हणावं सुखी आहे म्हणून रडत नाही रे बाबा, परीक्षेला गेलाय तरी मला सुखी राहायला सांगतो म्हणून रडते रे बाबा. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, आणि मायेनं काय झालं माहिती का, या 4 वर्षात बाप खांदेकरी झालाय पोराचा. कॉलेजला जाणारी शिंगर बिंगर नीट आहे का म्हणे मी कॉलेजला आहे. काय वांग कळत तुला कॉलेजला जाऊन? इथं वस्त्रातून गरम होतोय, तू उन्हाळ्यात जीन पॅन्ट घालतो. काय कळत तुला? कोणत्या ऋतूत कोणती चटी नेसाव याची तरी आखड आहे. काय कळत तुला? चष्म्याच्या काचा फुटलेला पटकन ठोकून घेते, लागणार नाही. पांढरी तीनचा हाडका सोरी. तो वाजवाय अवघडून ते सगळंच अवघड. पीटी वाल्याला तर 90% पांढरी तीन वाजवता येत नाही. म्हणूनच मी तो निवडलाय. कोणची एक नको 2 विठा विठा. पहिलं जग शून्य होतं इथे बरं का. आपण परत घोटाळा कराल. पहिलं जग शून्य, त्याला खाली आला एक आणि एकाला काय चिटकली माया. म्हणून सुना एक वाक्य ध्यानात ठेवा. अय सुना, नीट वाक्य आहे का? तुमच्या पोराला गुरुजीनं मारलेलं तुम्ही सण केलं नाही. नाही केलं ना? नाही केलं ना? अय नाही केलं ना? अय नाही केलं ना? नाही. मग तुमचा पोर तुमचा नवरा त्याच्या आईशी बोलत नाही तेव्हा तुम्हाला काहीच वाटलं नाही का? काय नाही वाटलं? आपली मुलं बाळ कशी राहते काय कळत नाही का? आपली पोरगी घरातून बाहेर पडताना कसे कपडे घालून पडते हे तिच्या आईला माहित नाही का? का पारायणाला बसली तिची आई? खासड झाली का तिची? आपलं जनावर पाहतय कुणीकडं, चालतय कुणीकडं, थोबाड कुणीकडे बसते, तिच्या आईला कळत नाही का? लोकांनी सांभाळाय का तुमच्या पोरगी पळून गेली नाही म्हणते पोलीस कुठं होता म्हणजे पोलिसांनी तुमच्या पोरी सांभाळायच्या. त्या पोलिसांना दुसरं कामच नाही का काय? ज्याने उठायचं त्याने कोणत्या ताण खायचा? त्या पोलिस त्यांनी काय तुमची सायकल तुम्ही रोडला थांब पिऊन पडला, सायकल राहिली गेली बा म्हणला तपास चालू आहे सायकलीचा. पेलाय तू. आपलं जनावर कसं राहतं हे कळत नाही का? पोरीच्या अंगात जितके कपडे कमी तितकी पोरगी फटकावली पाहिजे. फटकावली पाहिजे पोरगी घालून. तिचा बाप दात काढी तो हलकट. काय माझी गुड्डी दिसती म्हणतो. दात वाशा. काय माझी गुड्डी दिसती. गुड्डी जेव्हा खरं खड्ड्या घेऊन पळून जाईल तेव्हा कळत तुला. कळत नाही का? एक तर पोरी पॅन्ट शर्ट घालायला लागल्यामुळे ट्रॅफिक वाल्याला कळणं लायसन कोणच्या का मागावं. ते तोंड बांधल्यामुळे आपली बायको आपल्याला सापडली. आई बापाला समजत नाही का आपली पोरगी रस्त्यानं कपडे बदली ती? कळत नाही का? आता हे माया पुढे एवढे बाप बसले. तुमचा पोऱ्या दारू पितो तुम्हाला माहित नाही का? तुमच्या पोऱ्या गोवा खातो तुम्हाला माहित नाही का? मग नालायक पोऱ्या एखाद्याचा बाप आहे. बाहेरून पोरगा जीवन आल्या उचलू आपटला पाहिजे पोऱ्या आणि त्याला सांगितलं पाहिजे बेवड्या एमपीची ट्रक आमच्या हायवेने जातात रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्यावर खाते. अख्खी म्हैस तुला चाल नालायका म्या बांध करू जमीन वाढवली. पाणी उपारण्याखाली हात घालू म्हशी इकल्या. मी पाणी घालू दूध इकितोय. तू पाणी टाकू पितोय. मी डिग्री लागा म्हणून युरिया टाकितोय. शिंगड्या खाली घालू गोण्या टाचितोय. अरे शेतकऱ्यांना तर नवीन शकल लढवली महाराज. मी तिची भाजीवर दिशी फवारल्यावर मीच ती लवकर येते.
मेथी आहे ना मेथी, तिच्यावर जर दिशी फवारली ना दिशी, तर 1.25 महिन्यात मेथी येते. आणि ती भाजी पंक्तीला दिली. इंदुरीकरचं कीर्तन आहे म्हणले, भाजी मेथी इंदुरीकरला. इंदुरीकर हलकट लिंबू पिळून आणली त्याला मी. आणि मग गावानं सत्कार केला, आमची अन्नदाते. लोक लय पुढचे आहेत भाऊ. बाहेरून पोरगा जेवून आल्यावर बापानं लाईट बंद करू करू हाणला पाहिजे. आणि सक्का बाप असल्यावर आजपासून हाणणारच. रेटवायचं शिंकरून त्याला काय होते, इतकं रताळू येते. मी सूड फुटलं नाही ते म्हणते जिंदगी माझी बरबाद झाली. अरे तुला जिंदगीच कुठे? चैन तर वरवड, तुझी जिंदगी हीच आहे. चैन उघडी राहिली, चालला जिंदगीची भाषा करायला. उगाच रताळी येते एवढी एवढी. अहो एकानं परदिशी चिकनी चमेली गाण्यापुढं नाचलं, पियालं मूत. लग्न होती 14 तारखेला, लई फुल टाईट झालं. आणि त्यानं तोंडात बोट घातलं शिट्टी मारायला चिकनी चमेली गाण्याला. किती जोरात शिट्टी मारा. अहो माग चड्डी उपासली, हवा उरपट्टी फिरली, चड्डीच उपासली. माग चड्डी बी जीन होती पण धाडकन उपासली. मग त्याचा बाप म्हणला, आपल्या पप्याला वाजायला लागल्यावर दम निघत नाही, आता काय करायचं मला. आणि आता नवरदेवा पुढे पुरीने नाचायला सुरुवात केली महाराज. अरे खानदान तपास आपली कोणती आहे? तो एक भांगाला इकडून इथं केस घेतोय, झटक्या हंती का खुनी ती हेच कळा ना माणसा. काय जनावर हिंडाच्यात रस्त्याला, धडी धडी शेणी. तुम्हाला झालंय काय नक्की? हल्लंच पाहिजे कार्ट. पहिलं जग शून्य, तयार झालं ब्रह्म. मी कुठे जाऊ द्या, ब्रह्माला चिटकली माया. मग आता 2 आस आहे ना, मीच करतो आता, तुम्ही लय टाइम घालवा. 2 आस आहे ना, त्याला खाली पेरगळा. 3, मग 3 गुणाचं जेगी, रजगुण तमगुण. आता नुसतं म्हणलं ना एखाद्याला टाळ नीट वाजव, महाराज बा टाळ. तुम्ही सप्ताग्याला उडत आपल्या संद कुठं डोकं लागलं. कोणता गुण आहे? समगुण. आता सप्त्यांमध्ये काय नाही राहिलं महाराज, झाकली 1.25 लाखाची. नाही तर काय असं काय, फक्त पंक्ती उठायच्यात, नाही तर कुठं काय राहिले, भजने राहिले नाही. हा येते फुगीरलंय. कीर्तनकारांच्या झाल्या मोकार टोळ्या. या टोळीला तो बुवा चालत नाही, त्या टोळीला हा बुवा चालत नाही. मला 18 वर्षात कोणी टोळीत घेतलं नाही. मला आपली एकट्याचीच टोळी तिकडं घोळ घाला तुम्ही. आणि टोळी टिकली बी टिकली. आता तिला काय भ्याव नाही. आता तुमच्या एवढ्यांचे आशीर्वाद म्हणल्यावर टिकली. आता काय, आता मला फेटे पाहिलं तरी मुंग्या येते महाराज. नको, लय आरडलो महाराज, माझी पायच सपाट झाली, तरी हलक्या हाती 3 करतो रोज. मी काही सिजनेबल बुवा नाही महाराज. कोणताही महिना निघू 85-90 कीर्तनाला भ्याव नाही. दगडावर आपटा 90चा तर महिना फिटच, 60 तर 12 महिन्यात नाही कधी. आणि आमची कीर्तन गरज आहे. कीर्तनकारांच्या झाल्या मोकार टोळ्या. या टोळीला तो बुवा चालत नाही. मा नाव वाचलं तर काही लोक म्हणतात तो आहे का, नाव वाचलं ना पत्रिकेत, काय म्हणून हे आहे का. मग मी का बाबा नाही का, काय हाय काय तारा. काही तर म्हणते त्याच्या कीर्तनात आणि तमाशात काय फरक आहे. फार मोठा फरक आहे. तमाशाला लोक एवढी येऊ शकत नाही. यानं त्याला नाव ठुई, त्यानं त्याला नाव ठुई, त्या कीर्तनानं त्याला नाव ठुई. देवळाकडे येणाऱ्यांची संख्या कमी झाली. यानं त्याला नाव ठुई, त्यानं त्याला नाव ठुई. हरिपाठाला 3च माणसं, त्याच्यात 2 बैरी. एक म्हणतो खाली नोटांगण, दुसरा म्हणतो मधी गाला म्हणला, झाला म्हणा काकडा म्हणा. काय असं काय आलंय महाराज. नवी मंडळी देवळाकडे येत नाही, जुनी मंडळी कोणाला जमून देत नाही. पोरानं टाळ घेतला का माथाडं उठलं घाप, ते बरं म्हणते टाळ तू बांगो बांगो बांगो. कुठं काय राहिलंय महाराज. फार वाट लागली वाट. ज्यांची घरं देवळा शेजारी आहे त्यांनाच माहित नाही आज एकादशी. ते म्हणजे आज घरी एकादशी आहे ना, तर अंडे खाली म्हणजे काय काय आलं महाराज. देव चोळल्यानं देव भेटत नाही, प्रवृत्ती बदलली पाहिजे. देव चोळीत काय आला बसायचं. एक देव चोळीत होता कुत्रा आलं, त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. एकानं देव चोळले पाणी अंगणात फेकलं, 2 देव वाट्याच्या खाली गेले. ते देवच गेले ताटीत. ते देव म्हणले आंघोळ घालू नको पण गार ठून मारू नको. काय उपयोग. एकानं श्रावणात 9 नाथ लावला, वाचणारा चिलीम पेल 3 अध्याय सोडून दिली. तोच म्हणला जायला गोरक्षनाथाच्या पोटी मच्छिंद्रनाथ कस का आला काय सांगा. एवढी पारायण केली पण असा ऊर फटा जन्म नाही आला.
ज्याच्या घरी पोती होती तो मला 9 आल्यात ना, मग कोणच्या पोटी येऊ काय करतो. भाव राहिला नाही आणि भावे विन देव न कळे. भाव राहिला नाही, श्रद्धा राहिली नाही, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माणसामधला जिव्हाळा राहिला नाही. तो जिव्हाळा आता सप्त्यांमुळे एकत्र येणं गरजेचं आहे. जिव्हाळा राहिला नाही, माणसं राहिली नाही. 2 कीर्तनकार येईल भारत, एक मला रावराम सुद्धा नाही घालते का असं फार नुसतं सगळं जग याचे वाद असं कडावर आलं. माया 3 गुण, आता 3 कर बोटानं पप्या. हे बऱ्या मराठी 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 ठेवायचेच नाही का कुठं. असंच केलं परत. इंग्लिश मिडियम नाही तू. इंग्लिश मिडियम जे सीमीचे म्हणजे पागल पोर. मराठी मिडियमचं बरं आहे, जरा खाऊन पिऊन सुखी कोणचं 1 नाही 2 नाही. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना. आता तर भाकरी येणार 1 टाइम म्हणजे मिटलंच. मीच करतो, तुम्ही लय टाइम घालवा. पहिलं जग शून्य होतं, तयार झालं ब्रह्म, ब्रह्माला चिटकली माया, मायेमध्ये 3 गुण. आता 3 असं आहे ना, त्याला मध्ये फाडा ही झाले 4. याच्यात आहे 4 देह. 4 देह असेत ना, 4ची एक बाजू पुसांग खाली रेष वाढा. पंचमहाभूते 5ची वर रेष वाढवा. 6 विकार, 6चं खाली तोंड बंद करा. 7 पुर्या, 7चं खालून तोंड उघडा. 8 महासिद्ध्या, 8चं वरून तोंड बंद करा. 9 विधा भक्त्या, 9ची खालची रेष पुसांग वरून रेष वाढा. 10 इंद्रिय, मग घ्या लिहून 1 वाक्य. 10 इंद्रिय आणि 11 मन, मग घ्या 1 वाक्य लिहून. 11 मन भजनात लावा. 10 इंद्रिय ताब्यात घ्या. 9 विधा भक्ती करा. 8 महासिद्ध्याला तळून द्या. 7 पुरे हिंडायचं बंद करा. 5 महाभूताच्या पुढे जा. 4 देहातीत व्हा. 3 गुण ताब्यात घ्या. मायेची राख करा आणि मीच वासुदेव आहे हा साक्षात्कार करून घ्या. हे कळण्यासाठी संताची गरज आहे. हे कळण्यासाठी संताची गरज आहे. इतकं लांबून यावं लागलं. आणि त्या संताची संगत कशी करा. कुऱ्हाड कशाची रे. कुऱ्हाड लोखंडाची. हा शाळेत जातो का तू. हा तुम्ही शाळेत जातो का तू. हा मग पटकन सांगा. लोखंडाला टिंबटिंबचा स्पर्श झाल्यास तात्काळ सोने होते. करेक्ट. परीस टिंबटिंबचे तात्काळ सोने करते. परीस टिंबटिंबचे तात्काळ सोने करते. लाकूड मानले ती. अरे टोण घेऊ धातू. परत ऐका नीट पोरांनो. लोखंडाला टिंबटिंबचा स्पर्श झाल्या तात्काळ सोने होते. परीस टिंबटिंबचे तात्काळ सोने करतो. हा आता जागेवर आली. तुमच्या काय ऐकण्यात गोळ झालता काय नाही. घेतली बाजू मारून म्हणजे आम्ही बावळात ठरलो. आता लहान आणि पोरं म्हणजे लय हुशार. एक दुसरीचं भेटलं मला, दुसरीचं इतकंच. आणि त्यानं मलाच प्रश्न विचारला. म्हणला महाराज आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी म्हणलं आलं तर देईन बा. तो म्हणला सांगा माणूस एका पायावर उभा कधी राहतो. माहीत अक्कलच बंद झाली बा. मी म्हणलं मला नाही येत बा. मग कशाला बाबा झाली. मी म्हणलं झालो बाबा. मग तू तरी सांग. तो म्हणला साधं कळत नाही का चड्डीने असताना. लई नमुने आहेत बाबा. कुऱ्हाड लोखंडाची आहे. ए बरं नो. कुऱ्हाड लोखंडाची आहे. ती सोनं कशाचं करते. आपलं तिचं सोनं कोण करतो. परीस. आणि परीसांनी मिटिंग घेतली का आपल्या आपल्या कुऱ्हाडीनं मिटिंग घेतली. आपल्या कुळाचा नाश करणाऱ्या परीसाचा बंदोबस्त करायचा म्हणून कुऱ्हाडीने मोर्चा नेला आणि परीसावर दानका हाणला. परीसाचं काय होईल. कुऱ्हाडीचं काय होईल. सोनं. कुऱ्हाड कशाला गेली मारायला. तशी तुम्ही कशीही संगत करा फक्त संताची करा. फायदा होणारच. श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा व्हा. तिथं तुम्हाला काय होईल. संत समागमे एखादी कधी. संत समागमे एखादी कधी. संत समागमे एखादी कधी. संत समागमे एखादी कधी.
मी चाल सुद्धा म्हणायचे नाही, नुसतं बोलत राहायचं. मी चाल म्हणायला लागलो गोतावर लोक लगेच लवी करून येतात, चला बसा. मी फक्त बोलत राहायचं, बसा खाली चला. श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संतांच्या दारातला कुत्रा व्हा. माळकरीशी संगत करा. एक दुसऱ्या धर्माचा माणूस आपल्या कीर्तनाला यायचा. त्याला एकाने विचारलं का रे तू कीर्तनाला जातो? त्याला सांगितलं अमृता होणी गोड नाम तुझे देवा, जीवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत दयास पिके पुढे. मी कीर्तनाला जाणार. त्या धर्मातल्या माणसाने सांगितलं आपल्या माणसाने कीर्तनाला जायचं नाही, म्हणून त्याला 2-4 जणांना पाजले आणि सांगितलं याला कीर्तनाला जाऊन द्यायचं नाही, म्हणून त्यांनी त्याला इरीत नेऊन टाकलं. गंमत अशी ते माशाच्या जाळ्यात अडकलं. माशावाल्यानं वर ओढलं ते घरी. भजन सुरू. हे पिलेले होते, यांनी ताईट झाले, नळ्या नुळ्या हाणल्या आणि ज्यांना सांगितलं होतं त्याला सांगितलं काम ओके, तुम्हाला बुटानं हाणीन. ते तुमच्या अगोदर घरी आले. यांची तर जागेवर उतारली. का देव राखेता या मारील कोण? याला देव राखील त्याला मारू शकत नाही. मग यांनी सांगितलं त्याला काय परमार्थात सगळ्यात महत्वाची किंमत चारित्र्याला. तुमचे पाठा किती आहे याला घेणं नाही. तुमचे किती अभंग पाठ आहे, अख्खा गाथा पाठ करीतो आणि जुगार खेळतो, काय उपयोग त्याचा? काय उपयोग नाही. परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला चाल म्हणता आली नाही तरी चालेल, अभंग पाठ नाही केले तरी चालेल, आचरण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तिथं मी असो नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघं सांगत असतो, तिथं चॅलेंज नाही. नाही नाही नाही, तुझे 113 अभंग पाठ आहे, तू जर टिपक्याचा गण लावतोय, तुला इथं मुळ्यादाची पुळी आहे का? उभा हाण ना. तू वारकरी आहे का नाही? तुला बाकीचे लाव ना गंध. काय होतंय काय? काही लोक इथं टिपका लावतात बारीक. का हे काय लाव ना, माळ करेन तू. मग गंध लावायला काय घाबरायचं? गंधावर पोट भरीत होता ना धन. गंध नसल्यावर कोण खातं तुम्हाला? गंधा नसल्यावर कोण खातं? इथून पुढे कलियुगात संन्याशी सुद्धा कोणी राहायचं नाही. नाही नाही, उशिरा का होईना पण बायको करून टाकायची. कलीमध्ये ते चालत नाही. असं नाही, कली भयानक आहे. कापड दुकानं पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. स्टॅच्यू असतंय ना, स्टॅच्यू तरी माणसाची बाजू प्लॅस्टिकची आहे काय ते नाही. महाराज कलियुगामध्ये संन्याशी राहणाऱ्या माणसाचा लोकांशी संबंध येताच कामा नाही. नाही, तो माणूस डोंगरातच पाहिजे. आत्तर मारून कुठं संन्यासी राहता येत असते? नाही 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 नाही, कारण कलीमध्ये सगळ्यात घातक 5: काम, क्रोध, लोभ, मद. दाढी जमिनीला टिकली होती विश्वामित्राची दाढी. 60,000 वर्ष तपश्चर्या केली त्यानं. इंद्राला भीती वाटली, पद जातं का काय? इंद्र दाढीला हात लावून बसला. एक नर्तकी गेली नाचणारी ब्युटी पार्लर मधून आणि तिनं इंद्राला सांगितलं, इंद्र महाराज व्हाय यू आर बिकम नर्वस? याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? त्याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला. हिनं सांगितलं डोंट वरी अबाउट इट, डू नॉट एनी टेन्शन, वर्क इज डिपेंड्स अपॉन टू मी. तिनं पायात चाळ बांधला आणि त्याच्या पुढे आपटला. डोळे उघडले, त्यानं वाटवळ झालं. तुम्हाला बस तुम्हारे बिना मैं जी नाही सकता. तिने सांगितलं पावळा ठेवू नका, तुम्ही साधू आहे. तुम्हाला तुम कुछ भी कहो, इश्क ही मेरी जिंदगी. अगर तू नहा मिली तो मैं रेल्वे के नीचे सो जाऊंगा. तिने सांगितलं दाढी बिडी काढा. तुम्हाला तू म्हणशील ते काढीन तर दाढी काय काढ. महाराज कुत्रा झाला, कुत्रा. पोरावा ऐका, वर गेला. तिने इंद्राला सांगितलं दाढीचा हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड. काय? विश्वामित्र तपया खाणी, कुत्रा होऊन हिंडे वनी. ऐसे फुलले थोर थोर ते जीव किती पामर. तुमचा आमचा काय विषय? ज्यांना 16 पोरं झाले ते म्हातारपणी पागल झाली. स्त्रिये भोवती नुसती गालात असली तर माणूस जमिनी किती वा 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 वा. जो नादी लागला त्याचा कार्यक्रम झाला. नाही नाही नाही, इथून पुढे ह्याला फळ्यात पडायचं नाही. कोणी भाऊ सदैव लग्न, आपलं जनावर आपल्या संग कुठाने नाही नाही नाही, तो काळ राहिला नाही. प्रेम आणि पैसा आला की बाकीचा कार्यक्रम संपला. कारण 3 शब्द सांगतो तुम्हाला. लोभाचा मुलगा मोह आहे आणि मोहाचा मुलगा शोक आहे. मी मुकामा सकट राहील. मोह आवरत असतो काय? मोह हा ज्याला बायका पोरं नाही, त्याचा पैसा त्याच्याकडे कमी असला तरी चालेल, शक्य त्याला गरजही पडत नाही. पण ज्याला बायका पोरं त्याला पैसे पाहिजेच ना. ध्यानात ठेवा पैसे. आणि कुडवर आलं तर तेवढं ध्यानाने बरं घोटाळा कराल. ती बाई गेली आणि पाय आपटले.
ती बाई तो चारित्र्य हरण करायचं म्हणून ती एका बाईकडे गेले आणि त्या बाईने सांगितलं माझी इच्छा पूर्ण करा. साधून सांगितलं माझा नियम होऊ दे. साधूच्या जीवनात मी किंमत कशाला आहे. ती बाई त्याच्या पुढे थांबली. साधूने नियम सुरू केला रामकृष्णारी. ती म्हणली हा साधूच कोणत्या रामचा आहे. ती बाई गेली निघून. असे साधू होते पूर्वी लॉंग एगो. आता नाही. आता साधू म्हणला असता टेक युअर मोबाईल नंबर आय विल कॉन्टॅक्ट यू ॲट मिडनाईट. हा कीर्तन बिंतन संपल्यावर मला मेसेज कर नाही तर मिस कॉल कर. लोकांमध्ये नको ते जय विठ्ठल झाले हो पाहू काय करायचं. असं नाहीये महाराज ते. आता तुम्ही मी पहा आपण दोन सख्खे भाऊ एका गोदडी झोपलो, एका सायकलीवर शाळेत गेलो, एका अंडरपॅन्टवर आंघोळी केल्या का नाही. आता आपण एकमेकाचं नाव तरी घेतोय का. कोणचं ऐकून. आता बायकोचं जे म्हणले असतील त्याची बायको इथं नसन म्हणून केली डेअरिंग. वाक्य नाही आहे का. कुठवर आलतो ध्यानात ठेवा. ती बाई गेली. माझ्या कानावर 3 दिवस रामकृष्ण हरी पडलं आणि त्या साधूच्या वृत्तीत बदल झाला नाही पण त्या बाईच्या वृत्तीत बदल झाला. तिने तिचे पाय धरले का तेथे रामनाम होईल. श्रीमंताच्या दारातलं काय नको सप्त्यांना अन्नदान महत्वाचं करा. आणि आता देवळालीवाले ध्यानात ठेवा. एवढा मोठा सप्ताह होतो ना भविष्यती केला तुम्ही माया पाण्यात. मी देवळालीला 12 वर्ष येतोय. हा एवढ्यात जास्त तुमच्या पत्रिकेतल्या सप्त्यानुभवांपेक्षा मी एकटाच जास्त असं का एवढ्या वेळा आलो देवळालीला. हा मग आता देवळालीने एक काम करा. एवढा मोठा सप्ताह केलाय ना. काला किती तारखेला आहे. 22ला म्हणजे द्वादशीला काल आहे. द्वादशीला लग्न तिथे गावात परिसरात गावांमध्ये कोणचे लग्न जमीन असतील काल्याची कीर्तनात करून टाका. हा त्यांना सांगा भाऊ काल्याची कीर्तन या. मंडप आहेत आहे, जेवण आहे, लोक आहे. तुमचे भांडे कुंडे तिकडे पहा. 3 आलायका नंतर बोलवा पण लग्न इथं करू नका. आणि शहाण्या बापानं जर इथं लग्न केलं तर लाख रुपयाचा जागेवर नफा आहे. काय लग्नांचा तमाशा उठलाय दुष्काळ पडला म्हणतात. आम्ही जर म्हणलं ना 2000 जास्त द्या तर लोक आम्हाला म्हणते महाराज तुम्हाला कळत नाही हो. म्हणजे आमच्या मोखांडी बसलाय दुष्काळ आणि वरातीचा डीजे चालूच. काय लग्नांचा तमाशा आहे. 100 माणसं बसतेला येडे अवलादी कापड दुकानात तंगड्या बसून बसत आणि त्याला म्हणलं साडी कशी काय आपल्याला काय कळालं. बुटानं हल्ला पाहिजे मग तू लाडू खायला आला का इथं. बस त्याला 4च माणसं नेले पाहिजे. पोरगा पोरगी पोरीचा बाप आणि पोराचा बाप. दोघांनी कपडे घ्यायचे आणि दोघांनी पैसे. लाडूचे पैसे आपल्या मुलीला घाला. चांगली चप्पल घ्या. मुलगी आपली तिचं सुख. मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे. आपल्या मुलीचं सुख आपण पाहिलं पाहिजे. आणि बापाला जेवढं करता येईल तेवढं मुलीसाठीच केलं पाहिजे. या अवलादीसाठी करण्यात मजा नाही. ही धोकादायक आहे. नाही 9वीचं क्वार्टर करता येईल. बापाला म्हणतोय तुझंच आहे का मी. तुझंच आहे का मी. तुझ्यातच माझ्यात एवढा फरक कसा. आता काय 12वीचं शिंगरू एवढं ते बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी. बाप म्हणला केलं ते सांगू का. बाप म्हणला मारली सकम्या. तो लगेच म्हणला कोणी मारायला सांगितली म्हणजे काय ठोकवली तमाशा ना. मुलीसाठी केलंच पाहिजे महाराज. नाही तिची मुली. आणि खरंच तुम्हाला सांगतो मुलगी प्रेमही तेवढीच करते बापावर. भरपूर केलं पाहिजे मुलीसाठी. आणि पोरींना एक वाक्य सांगतो. पोरीनं लग्नाच्या अगोदर तुम्ही कराटे शिकलं पाहिजे. नाही 5-6 डाव पाहिजे. फायटिंग बिटिंग. इथून पुढच्या काळात कोणी कोणाची आई नाही कोणी कोणाचा भाऊ नाही. तुम्ही कराटे शिकले पाहिजे. पण तुम्हाला आखली नाही. आम्ही एका वर्गात होतो येड जनावर नाही. लग्न साधे केले पाहिजे. काही करीत बसायचं. नवरदेव शेळ्या वळीतोय आणि त्याला फुलपात्रात पाणी दिलंय आणि तो पसरून पाणी पितोय दंडाला. त्याच्या घरात लाईट नाही त्याला फॅन दिला. त्याच्याने फॅनला बकरू बांधला. आता काय करा. नवरदेव म्हशी वळीतोय आणि त्याला यांनी सफारी घेतली. ते गुद मारलं चैनच सापडा. त्याला ती सवय नाही. ते मुतलं सफारी त्याला अंदाज नाही काय. येड ते बुट घातले व्हाल काढलं. आता आपल्या आणि बायको पाहायची लोकांना सुद्धा अक्कल नाही. आपली पोर पोरगी पाहायला गेले ना आपले पोरं जोडीदाराला विचारितात तुला पसंत आहे का. विठाला विठाला
बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्यात असा नियम आहे. घ्या लिहून. 1 नाक, 2 कपाळ, 3 बस खाली या ना एकटे बसले ना या ना नाही तर वहिनी खाली बस. हा तुम्ही नाही बसू द्या ना थांबा येतील वहिनीच येतील तिकडे. हा हाय इथं आहे ना रस्ता बघ. हा इकडून 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 पायऱ्या. ए ते तिथं आहे पाय. विठाला विठाला बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्यात. 1 नाक, 2 कपाळ, 3 रंग, 4 आरपार पायातला प्रकाश आणि बायको रंगाने सावळे असावी असा नियम आहे. आता आपल्याला काय अक्कल भोरी दिसली गालात असली ओके 6 महिन्याने गेली निघून ओके. हे चालले दिंडीत आमच्याकडे उठा उठा प्रभात झाली. नाही अवघड महाराज ते. हो आता एक आपल्याकडे लग्नात मूर्ख पद्धत आली. नवरा नवरीनं मधून यायचं. नियम असा आहे मुलगी मागा असावी आणि मुलगा तो. आता एक बावळाट पद्धत आली आपल्याकडे मधून यायचे. त्या 2-4 पुरी मेकअप केलेल्या. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 30 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. त्या हायवेला मिळत आणि त्याच्या पुढे तो बँडवाला इको दे रे हे बरे इको दे इको मिक्स एकत्र दे. बाहरों फूल बरसा मेरा महबूब आया मेरा महबूब खैरा बांडा महबूब. बाहरों फूल बरसा मेरा महबूब आया मेरा मंडपात एकदम शांतता जसं प्रेत पेटवायचं आता अशी शांतता. आणि तो नवरदेव कसा चालवतो माहिती का. आणि त्याच्या पुढे फुलं टाकी. अरे बाटलीची भुचं टाका. त्यानं किती तोडली आतापर्यंत गोळ. आणि नवरी नवरदेवाच्या घरी जाताना गाणं आहे बाबुल की दुआ जा तुझको सुखी संसार जमिनीकून. नवरी लग्नाच्या अगोदर 3 महिने निघून जाईल. बाबुल की दुआ आला. आणि नवरदेवाच्या घरी संडास नाही. पहिलं काय पाहिजे संडास. लग्नाला हुंडा दिला 50,000 डीजे लावला 10चा दारू आणली 5ची. नवरी उठली सकाळी लवकर हिरव्या बांगड्या मोखार मेहंदी इथल्या फटीत चमकी. देवयानी पाहिली ना तुम्ही देवयानी संग्रामची देवयानी पाहिली ना इथं. आणि नवरीची चप्पल तर कोणती कंपनी बनी ती कोणाला माहिती. बकरानं पाय दिला पटच वर आला. आणि नवरीला लागली संडासला. कुठं जावा. मग त्या घरातली जे पोर उठली म्हणली वहिनी या माझ्या माग ही पोर पुढं हे मॉडेल माग उसली गेले बाबडी. मग दुसऱ्याची सून आपल्या घरात यायची संडास बांधायलाच. नवरदेवाचं काय नाही त्याचं बिचाराचं काय नाही. ते बैलांना चारा घालाय गेला तसेच 2 खडे घेतले. खडे नाही मिळाले ते घसारलं माग पुढे एकदम. श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा व्हा. तिथं काय मिळालं राम नाम होईल
करण्यापेक्षा संतांच्या दारातला कुत्रा वाहत आहे तर तुम्हाला भजन ऐकायला मिळेल. म्हणून पोरांनो, पहिलं वाक्य व्यवसाय केलाच. जोरात बोला, हे बाकी बोला. पोरांनो, व्यवसाय केलाच, स्वतःच्या पायावर उभं राहिलंच, बाय आई बापाची इज्जत राखलीच, गाय वाचलीच पाहिजे, मुलीचा मोबाईल शाळेत जाताना घरी ठेवून घेतलाच. ऐकलं का? आणि शाळेत जाताना खरंच ठेवून घेतला पाहिजे, पण तिची आई खोडीची असावा प्रसंग आला. काहीच होणार नाही. हे सगळे बंद होतील, चोऱ्या बंद होतील. महाराष्ट्रातल्या जेलमध्ये आरोपींचा सर्वे जर केला तर 60% आरोपी 18 ते 25 आहेत, इतकले. आणि ही अवलादी चोऱ्या करायला का लागले? आई बापांना वेळच नाही. तुम्ही सध्या एकच दणका उठवलाय. सकाळी घरातून बाहेर पडणे, इळभर पैसा कमवणे, लबाड्या करणे, लोकांची लग्न मोडणे, जाताना काळ्या पिशीत मटण घेऊन डुलत जाणे. आणि बायकोनं सोमवार केलाय, 16 सोमवार शंकर पिऊन आला. आणि बायकोचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझविणी संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन. काय आपल्या लोकांनी मुलाबाळावर लक्ष द्यायचंच नाही. एक वेळेस बंगल्याला स्लॅब नाही पडला तरी चालेल, एक वेळेस भाजीला तेल नसले तरी चालेल, पण चांगली मुलं ही त्या घराची श्रीमंती आहे. काही घरांमध्ये आई एकदम गरीब आहे, पण मुलगा स्कॉलरशिपला पहिला आहे, 10वीला मुलगा पहिला आहे. आईला कळलं नसतं, निकाल लागला, पोरगा पहिला आला. आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा आपोआप खाली आल्या, दुःखाच्या नाही आनंदाच्या. शाळेनं सत्कार ठेवला, आई स्टेजवर रडतच होती. चांगली मुलं ही श्रीमंती ना. ते इस्टेट कमवून काय करायचं? आता हे तुम्ही मी रात्रंदिवस लबाडे करून इस्टेट कमवतोय, आम्ही बी 3-3 गावं बोंबलं हिंडतोय. मग महापोऱ्या म्हणणार आहे का माझ्या बापानं लय कष्ट केले? अजिबात नाही. तो उलटा म्हणणार मजा हाणला त्यानं, रोज 3 गावं हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर. यांना काय घेणं नाही, काय घेणं नाही कोणाला, फक्त झाकली 1.25 लाखाची. आपली आपण करा सोडवण. आणि विशिष्ट वयाच्या पुढे कष्ट करायचे नाहीत, रिलॅक्स जगायचं जरा. महिला मंडळ एक 45 सप्त्यांमध्ये प्रत्येक सप्ताह कमिटीनं शेतकऱ्याच्या महिलांची हिमोग्लोबिन चाचणी केली पाहिजे. महाराज एक शिबिर ठेवून शेतकऱ्याच्या बायकांना रक्तच नाही राहिलो, मेल्या घास कापू कापून व जेव्हा हाटाके आहेच गावात. विचार चालू आहे, विचार कर नाही विचार. शेतकऱ्याचं असं झालं ना, घास कापायला बायको, दूध काढायला बाप, दूध घालाय पोरे, पगाराचा ताळमेळच लागला कोणाला. आणि म्हणून मजूर वर्गाने पैसा कमवला. 11ला बाई कामाला येते, 5ला जाते, 100 रुपये रोजी, 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणला हात उचल, ती म्हणते तुझ्या औषधाला आग लाव. काय बोलायचं सोय लागेल तर आहेच, मग आता लागायचं. तिच्या का मोबाईल आहे का नाही, ती नवऱ्याला फोन करते, गवत नाही आला, तो सायकल येऊन येत नाही, गाडी येतोय. तिला 300 रुपये रोज आणि याला, त्याला 300 रुपये रोज आणि याला 100 की झाले 400. आपल्या गावतावर त्यांचं 600, आपल्या गावतावर त्यांचं 20 लिटर दूध डिरीला त्याचे 600. 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोला. सगळे चॅनल आहे त्यांच्या घरात. 7 वाजेपर्यंत झोपती. उलटे आपणच तिच्या घरी दिवस उगता. आज काय करता, येता का कायचे दिवस राहिले तेवढं द्या काढून. ती म्हणते सांगून द्या होता त्या जमीन ठेवा का नाही, असं झालं बुवा. पण देवळालीच्या पहिल्या सप्त्याला आपली माणसं मोठी करा. मगाचं वाक्य, व्यवसाय करा, लग्न साधे करा. आणि कालेच्या कीर्तनात 4-5 लग्न तरी करून टाका गरीबाची. काय होऊन जाते ना. एवढं त्या आईबापांना आखली पाहिजे ना. ते एवढं मोठं मंडप 1.5 एकर इकडं तरी मिळेल का तुला येड्या? एवढ्या मोठ्या लग्नात लग्न करून. आणि आजपासून एक नियम, हसत जा. माणसं हसत नाहीत, बधीर झालीत माणसं. एकटे बोलत चालतात काही लोक, एकटी. बायका भाकरी करताना शिव्या देतात. भजन नाही करी, शिव्या देते. मेला माय नशिबी कुडून आला, पार्ट्याला मिळत नव्हती तेव्हा तुला मिस कॉल देऊन ड्रिंका द्यायचा. मग किती तोंड बांधलं तरी ओळखायचाच. हसत नाही लोक. जेवताना लोक टीव्ही चालून माणसं जेवतात. जाहिरात आली तर चपाती मागत आहेत, नाही तर चपाती सुद्धा मागत नाहीत, तशीच पाहत राहतात. शेवटी आता त्या मीडियावाल्याने 2 मिनिटं ब्रेक घेतलाय. हे 2.5 किलो का हात नाही, 2 मिनिट का ब्रेक आहे. कोरोना पिक्चर अभी बाकी है. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, 2 मिनट के बाद फिर लौटेंगे. ती नाही आहे. हा, भविष्यातले ते नागरिक आहेत. झोपताना लोक टीव्ही चालू, माणसं झोपत आहेत.
आणि टीव्हीला सिनेमा चालू होता तेरी मेहरबानी. आणि तेरी मेहरबानी मध्ये कुत्र्याचं काम जास्त आहे. कुत्री टीव्ही पाहतात काहींच्या घरात, माणसं झोपेल, मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं. मग हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं, एवढे कुत्रे आले कुठून निवडाला. हसत नाही ना, हसत जायला पाहिजे, बोललं पाहिजे, हसलं पाहिजे. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, फक्त 4च प्रश्नांची उत्तरं सापडवली पाहिजेत. काय? रस्त्यानं चालताना असं चला की दोघांनी रामराम घातला पाहिजे, बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसली पाहिजे, आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. ही खरी श्रीमंती, खरी श्रीमंती आहे. नाही तर काय जगण्याची किंमत आहे. आणि नोकरीमध्ये पैसा कमवा, पण नोकरीवाली मंडळी ध्यानात ठेवा, इतके पैसे खाऊ नका का तुमची पोरं येडे निघतील. कशाचे पैसे घेतो? उभं राहायचे पैसे, बसायचे पैसे, आडो व्हायचे पैसे, कशाचे पैसे. मग रिटायर झाले अशी घंटीची काठी घेऊन येतात. आणि कशाला म्हणतो गार्डन मध्ये बसवतो नगरपालिकेच्या, घंटीची काठी वाजवतो. म्हातारी त्या बाकड्यावर, म्हातारा या बाकड्यावर. म्हातारी शेजारी दुसराच म्हातारा गप्पा मारून गेला, घंटीच वाजत राहिला. का कमी दोन याला दिसना काय कमवायचं बापाचा पैसा. तिथं मी असू द्या, मी जर कीर्तनाचा पैसा कमावला आणि दान धर्म अन्नदान केलं नाही, माझी बोंगली. मी काय देवाचा मेव नाही का? मी जर कीर्तनाचा पैसा तर माझ्या बायको नुसतं डुगडं सोनं घेत बसलो तर माझी बायको सुद्धा उरफाटी तर ठेवून मारणार, माझी पोरं सुद्धा उरफाटी तर पडी येणार, जिलेबी कपाणार, लाडू मागणार. तुम्हाला सुद्धा ओळखू येणार नाही हा इंदुरीकरच्या फॅक्टरीतला माल आहे का? पापाचा पैसा कुठं सुखानं जगू देत असतो की येडेवानी. मग काहींच्या घरात खाती नाही माणसं, नुसती उतानी पडेल. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात. अरे मग तू काय ताटली खातो का? काय खातो? काय खात जाईल ना, काय रोग झाला का तुला? तुम्ही पहा, एक सर्वे करा महाराज. ऊस तोडणारा पाहिला तुम्ही? ऊस तोडणारा सारखं खाते ऊस. टायर गाडीवाला पहा तुम्ही, तोडायला जाताना खाते, येताना खाते, तोडताना खाते, गाडी खाली करताना खाते, तरी चहा प्याते. महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांचं संचालक मंडळ तपासा, चहा नाही पेत. त्याला विचारलं साखर, अरे मग तू संचालक काच आहे? अण्णा कोण मरू देत जाऊ दे, काय फरक पडला. लोक काय करते माहिती का? ज्याला डायबिटीज आहे तोच संचालक, बस पोहते कपात, हान मरू दे जाऊ दे. देव करीत नाही. देव म्हणतो तू नुसता उतारा पाय 11.3 का 2 ऍव्हरेज गळीत पाय किती झाले, तू इकडं खाऊ नको. खा दणकून, खाती नाही नको. ताटल्यांक पाहत्यात, उथानी पडेल घरात. आपल्याला वाटतं जनरल वार्डात आलो काय ना आपण, नुसती झोपेल माणसं. संपत्ती कमवा पण संतती चांगली बनवा. एवढे पथ्य पाळा. सद्गत्या तुम्हा सारख्या थोर सत्पुरुषांच्या दर्शनाचं करा. आपली माणसं आहेत, काही चुकून शब्द केला असेल माझं मला द्या, चांगला असेल तुम्हाला घ्या. पण आपल्या माणसांनी आता आपल्या माणसांचं ऐकलंच. देवळीचे सत्तेची भरभराटी हो. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आपण जागेवरती बसायचं. आपण जागेवरती बसायचंय. या ठिकाणी आपल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नमूद केल्याप्रमाणे आपल्या देवळाने आणि पंचक्रोशीतील जो आदर्श मातांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे, त्यासाठी माजी नामदार सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ या ठिकाणी आदर्श मातांचा होणार आहे. ताई या संत कक्षामध्ये महाराज हबद आहेत, उपस्थित आहेत.